29 जुलैला केंद्र सरकारने शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं. त्याच्यानंतर कित्येक ठिकाणी सगळ्या मीडियामध्ये न्यूजपेपरमध्ये त्याच्याविषयी आर्टिकल्स चर्चासत्र सगळीकडे चालू झालं. पण सर्वसामान्य लोकांच्या मनातल्या कल्पना क्लिअर होण्याऐवजी त्याच्यामुळे संभ्रमात भारत जास्त पडला असं साधारणपणे आम्हाला दिसायला लागलं. आणि तेव्हा आम्हाला अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचं मनात आलं. तेव्हा आम्ही अत्यंत हक्काने त्या हक्काची गोष्ट पुढे येईलच अशा रश्मी कुलकर्णींचं मी स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की रोटरीच्या आपल्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांनी मीटिंगला औपचारिकपणे सुरुवात करून द्यावी. थँक्यू विवेक. आणि सगळी गोरेगावचा रोटेरियनचा ग्रुप आहे तो प्रेसिडेंट अजित, नंतर गोरेगावचे आणि माणगावचे आणि सगळे त्या एरियातले माझे रोटेरियन मित्र, आज एक खूप चांगल्या पद्धतीने छान सेमिनार तुम्ही ऑर्गनाईज केलंय. आणि काल विषय झाला तेव्हा ते म्हणाले की मराठीत केलेलं आहे, ते मला फारच भावलं. कारण की खूपशा गोष्टी रोटरीच्या सुद्धा असं जरा की 20% लोक हे इंग्लिश स्पीकिंग आणि नॉन महाराष्ट्रीयन आहेत, पण त्यांच्यासाठी म्हणून सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी इंग्लिशमध्ये केल्या जातात आणि त्याचा मग कोणाला जेवढा इम्पॅक्ट व्हायला पाहिजे तेवढा तरी होत नाही, किंवा जेवढं समजायला पाहिजे तेवढं तरी समजत नाही. तर त्यामुळे आजच्या ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी आधी सगळ्या तमाम माझ्या माहेरच्या कोकणवासियांचे मी आधी आभार मानते, अभिनंदन करते. आणि ही जी शिक्षण पद्धती ह्याचं जे काय आता हा सांधे जुळणीचा खडखडाट आहे तो सगळ्या तळागाळातल्या लोकांपासून वरपर्यंत नीट समजून घेण्यासाठी या अशा पद्धतीचे सेमिनार अधिक जास्त आणि वारंवार आणि सर्व पातळ्यांवरती व्हावे. याच्यासाठी मी काय रोटरीकडनं तुम्हाला काय लागेल ती मदत करीनच करीन. आणि आता सध्या सोपं आहे, म्हणजे करोनामुळे मिळालेली सुवर्ण संधी म्हणते मी त्याला, की जिथे 50 लोक मिटिंगला येताना मारामार असायची तिथे आरामात 500 लोक येतात किंवा 15 लोकांच्या ऐवजी 150 लोक येऊ शकतात. तर ह्या संधीचा मला असं वाटतं फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर हे पोहोचवलं. आणि वसुधाताईंचा मला फार आनंद झाला की त्या रोटरीशी कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे अजून आणखीन एक जिव्हाळ्याचं नातं आहे. तर अजूनही जास्त अशा पद्धतीची व्याख्यानं आपण अरेंज करू शकतो आणि वेगळ्या ग्रुपमध्ये, आणि नक्की आपण हे करूया 100% आणि लोकांना जास्तीत जास्त ॲज अ रोटेरियन म्हणून लिटरेट करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन अँड थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स फॉर पेशंट हिअरिंग. प्लीज प्रोसीड विथ युअर अजेंडा. थँक्यू रश्मी. गोरेगावच्या शाळेत शिकलेल्या एवढं तसं नाही, पण त्यांची जी काही पुढची दैदिप्यमान करिअर आहे त्याची सुरुवात त्यांची गोरेगावच्या शाळेतून शिक्षिका म्हणून झालेली आहे. त्या नात्यावर आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलं. शिक्षण म्हटलं की आजकाल सगळ्याच पालकांना त्याचं खूपच जास्त ताण असतो. अगदी बालवाडीपासून पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडमिशन पर्यंत, किंवा असं म्हणायला हरकत नाही की पालकांना त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा तितका ताण नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी उत्सुकता खूप आहे, लोकांना माहिती इच्छा आहे. त्यामुळे फार जास्त त्याच्या मागे आता मी हे करत नाही. एकच मला हे सांगायची इच्छा आहे की डॉक्टर वसुधा कामत यांना विनंती करायचं कारण काय, तर त्याला पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या आठवणीप्रमाणे 2017 मध्ये ऑगस्ट 2017 मध्ये केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणासाठी एक समिती स्थापन केली. त्या उच्चस्तरीय 8 समितीच्या सदस्य कस्तुरीरंगन समितीचं 8 सदस्यांपैकी डॉक्टर वसुधा कामत ह्या एक सदस्य होत्या. आणि त्यांनी या नवीन शिक्षण समितीच्या अहवालामध्ये आणि हा धोरण घडवण्यामध्ये खूप महत्वाचा मोठा भाग बजावलेला आहे. त्यामुळे ज्या नट्स अँड बोल्ट्स म्हणतात तशी या धोरणाचं संपूर्ण आतून बाहेर त्यांना त्याची माहिती आहे. आणि त्या कमिटीवर त्यांना घेण्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे क्वालिफिकेशन तसं आहे त्यांच्या क्षेत्रातलं, आणि त्यांचं या क्षेत्रातलं कामही तसंच दैदिप्यमानच आहे. तो एकच शब्द वापरावा लागेल. त्या BSc केमिस्ट्री केल्यानंतर MA सोशिओलॉजी केलं, त्यांनी MEd केलं, PhD केलं, आणि त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिखरं सर करत शेवट त्यांनी SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं 4 वर्ष. युनेस्को मधच्या स्लोव्हेनियामधील ओपन एज्युकेशन फॉर ऑल फॉर बेटर वर्ल्ड या विशेष प्रकल्पाच्या संगलाकार मंडळाच्या त्या सदस्य आहेत. भारत सरकारचं एक समिती आहे युनेस्को बरोबर कोऑर्डिनेशन करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्याच्याही त्या सदस्य आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्मार्ट लर्निंग एन्व्हायरमेंट या मंडळाच्या देखील त्या सल्लागार आहेत. आणि UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनच्या नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँक आणि अक्रेडिटेशन ॲडव्हायझरी काउन्सिलच्या देखील त्या सदस्य आहेत. त्यांनी भारत
तर सरकारचे राष्ट्रपतींच्या नॉमिनी म्हणून इग्नूच्या संचालक मंडळावर देखील 3 वर्ष काम पाहिलेलं आहे. मॅडम नाही म्हणतात मॉडेस्टीनी, आणि सांगत राहिलो मॅडमचं सगळं ओळख करून दिलेली तर तासभर देखील बोलणार नाही. त्यामुळे फार जास्त आता वेळ न खाता आपला सगळ्यांचा मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं. थँक्यू डॉक्टर विवेक. रोटेरियन श्रीमती रश्मी कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर विवेक शेठ आणि सर्व मान्यवर पार्टिसिपंट्स, मला खरंच खूप आनंद होतोय तुमच्याबरोबर ही चर्चा करण्यासाठी. आता डॉक्टर विवेकनी सांगितलंच आहे की जास्त इंटरॅक्शन आपण एकदा समजून घेतल्यानंतर करू, पण तोपर्यंत प्रेझेंट नाव किंवा हे बंद कर ते सुरू कर असं नाही केलं तर जास्त चांगलं होईल आणि मग आपल्याला नीट समजावून घेता येईल. विवेक म्हणाले तसं की न समजावून घेता अनेक प्रश्न मनात लोकांच्या उभे राहतात. पण मला असं वाटतं की सुरुवातीला आम्ही जो ड्राफ्ट केला तयार डॉक्टर कस्तुरीरंगन समितीने आणि जो 31 मे 2019 मंत्री महोदयांच्या हातात दिला, त्याची पृष्ठसंख्या 484 होती. त्यामुळे सगळ्यांनी तो वाचला असेल असं काही वाटत नाही, कारण काय त्याच्यामध्ये अनेक भाग होते. स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, इतर भाग, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, अडल्ट एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन. आता जी पॉलिसी म्हणून आपण मान्य केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने, ती फक्त 66 पानाची आणि ती MHRD, पूर्वीचं जे MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, आता त्याचं नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालंय. तर त्यांच्या वेबसाईटवरती ही पॉलिसी ठेवलेली आहे आणि दोन्ही भाषांमध्ये ठेवली आहे, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ती वाचावी, कारण 66 पानच आहेत, त्यातली पहिली 6 पानं तर इतर बाकीची जी गोष्ट आहे की लॉंग फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्मचं ते सोडून द्या. ऍक्च्युअल क्रक्स आहे ते 60 पानांचंच आहे. तर 60 पानं म्हणजे माणसं वाचू शकतील आणि त्यात तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तो भाग तुम्ही जास्त काळजीपूर्वक वाचावा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. दुसरी गोष्ट मला सांगायची की मी विवेकला रिक्वेस्ट केली होती की आपण 5 ते 6:30 असाच कार्यक्रम करू, पण त्यांनी चुकून ते 5 ते 7 लिहिलं, तर आपण हा कार्यक्रम 6:30 वाजता संपवणार. मी प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ते मी दाखवते आणि ते इंग्लिशमध्ये आहे आणि बरोबर मी त्याच्यामध्ये मराठीत बोलेन, कारण काय मराठीमध्ये मला ते तयार करता आलेलं नाही. पुन्हा एकदा मला रश्मीताईंचं स्वागत करावं असं वाटतं आणि खूप अभिनंदन करावं असं वाटतं, कारण मी रोटरी बरोबर 1995 सालापासून काम करते मुंबईमध्ये, मुंबई डाऊनटाऊन, आणि आमच्या SNDT विद्यापीठाच्या कन्या शाळेसाठी मुंबई डाऊनटाऊनच्या लोकांनी खूप काम केलेलं आहे आणि त्याच्याही नंतर मी त्यांच्याबरोबर काम करत होते. म्हणजे मला 2004 मध्ये मी मलेशियाला गेले, तिथल्या युनिव्हर्सिटी ऑफ मारा ही सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि गव्हर्नमेंटची स्वतःचीच युनिव्हर्सिटी आहे ती, पण मलेशियामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप आहेत. पण या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्याचा मला संधी मिळाली. मी विवेकला सांगत होते की मी नेहमी बघतो की इथे रोटरीची मंडळी इतकं काम करतात, तर काम करायला खूप त्यांना संधी आहे, गरजच आहे इतक्या कामाची. केवळ पैशाचं सहाय्य नाही तर इतर मनुष्यबळाचं सुद्धा ते सहाय्य करतात. पण मी मलेशियामध्ये बघितलं की ते श्रीमंत देश आहे, तर दरवेळेला मी त्यांच्या मिटिंगला जायचे, कारण बोलवायचं मला, आणि मी त्यांना विचारायचं तुम्ही काम काय करता ते मला दाखवा, मला काम बघायला आवडेल. पण त्यांच्याकडे सगळीच श्रीमंत मंडळी असल्यामुळे की फारसं काम आपल्यासारखं अगदी तुम्ही जसं गाडून घेऊन काम करता तसं तिथे मला दिसलं नाही. ओके, आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन अँड आय विल स्विच ऑफ माय व्हिडिओ. आणि तुम्हाला जर माझा स्क्रीन दिसत नसेल तेव्हा तुम्ही तो रिफ्रेश करा, म्हणजे तो चालू आहे इथे शेअरिंग, पण दिसत नसेल तुम्ही या NEP असं जे म्हणतात त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की N स्टँड्स फॉर न्यू, तर तसं नाहीये. N स्टँड्स फॉर नॅशनल, राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण नेहमी म्हणत आलोय की शिक्षणामध्ये अगदी आमूलाग्र बदल पाहिजे, ओव्हरऑलिंग पाहिजे, असं सगळेच जण म्हणतात.
तर दरवेळेला काय होतं की थोडंसं सुपरफिशियल चेंजेस रोज दरवर्षी केले जातात, 5 वर्षात केले जातात. या पॉलिसीचं महत्व असं आहे की इथे ट्रान्सफॉर्मिंग इंडियन एज्युकेशन सिस्टीम हा विचार आहे. म्हणजे पूर्णतः बदल सगळ्याच क्षेत्रांमध्ये, स्कूल एज्युकेशन मध्ये, हायर एज्युकेशन मध्ये, व्होकेशनल एज्युकेशन मध्ये सुचवलेले आहे. त्याचं विजन काय आहे तर व्हायब्रंट नॉलेज सोसायटी, म्हणजे हे ज्ञान निर्मिती करणारी आपली सोसायटी आहे. केवळ ज्ञान वापरण्याची नाही, म्हणजे वी आर नॉट कन्झ्युमर्स, वी आर क्रिएटर्स, वी आर को क्रिएटर्स. तर हे ज्ञान निर्मिती करणं, आणि ती कशी ज्ञान निर्मिती होते तर त्याच्यासाठी हाय क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांना, प्रत्येकाला ज्याला ज्याला शिक्षण हवंय ते उच्च प्रतीचं, उच्च गुणवत्तेचं शिक्षण देणं, हे या शैक्षणिक धोरणाचं विजन आहे. Develops a deep sense of respect towards fundamental rights, duties and constitutional values. आपल्याला राईट्स माहित असतात, फंडामेंटल राईट्स, पण ड्युटीज जनरली माहिती नसतात. या पॉलिसीमध्ये तुम्हाला जागोजागी या दोन्ही गोष्टींचा विसर पडू नये अशी व्यवस्था केलेली आहे. तसंच बॉन्डिंग विथ वन्स कंट्री, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो. दरवेळेला आपण म्हणतो की देशाने माझ्यासाठी हे केलं पाहिजे, पण लहान मुलं सुद्धा देशासाठी काय करू शकतात, आपल्या समाजासाठी काय करू शकतात, आपल्या कम्युनिटीसाठी काय करू शकतात, गावासाठी काय करू शकतात, हा विचार जनरली आपण करत नाही. म्हणून आपण शाळा आणि घर याच्यामध्ये एक भिंत बांधतो. या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की तुम्ही आपल्या देशाबरोबर, आपल्या गावाबरोबर जोडले जा, आणि कॉन्शियस अवेअरनेस ऑफ वन्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज इन चेंजिंग वर्ल्ड. मी काय करू शकते, माझं त्याच्यामध्ये भूमिका काय आहे आणि जबाबदारी काय आहे, याचा विचार आपण करायला पाहिजे. इन्स्टिल स्किल्स, व्हॅल्यूज अँड डिस्पोजिशन्स दॅट सपोर्ट रिस्पॉन्सिबल कमिटमेंट टू ह्युमन राईट्स, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड लिव्हिंग अँड ग्लोबल वेलबिंग, देअरबाय रिफ्लेक्टिंग अ ट्रुली ग्लोबल सिटीझन. आता बघितलं, आताच रश्मीताई म्हणाल्या की 50च्या ऐवजी आता 500 माणसं येतात, 5000 माणसं पण येतात, आणि ती केवळ मुंबईतली आणि पुण्यातली नाहीत, केवळ गोरेगावातली नाहीत, तर जगातून सगळ्या ठिकाणाहून माणसं तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकतात. आज आपण खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटीझन झालेलो आहोत. पण ग्लोबल सिटीझन झालं म्हणजे काय झालं तर मगाशी विवेक म्हणाला तसं की आपल्याला याचे काही एटिकेट्स पाळायला पाहिजेत. ग्लोबल सिटीझन झाल्यानंतर माझाच देश मोठा असं म्हणून चालत नाही. आपल्याला दुसऱ्यांना पण एवढंच महत्व द्यावं लागतं, त्यांच्या कल्चरला रिस्पेक्ट द्यावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी इन्व्हाइट करणं हे या पॉलिसीचं विजन आहे. या पॉलिसीचे 5 आधारस्तंभ कोणते? ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी इज ऑल्सो वन ऑफ द फाउंडेशन्स. त्याचे अनेक की प्रिन्सिपल्स दिली आहेत, मी काही इथे उद्धृत केली आहेत. एम्फेसिस ऑन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. आपण पुढे बघू की पाठांतराला फाटा दिलेला आहे पूर्णपणे. आपण काय करतो, वर्गात शिक्षक शिकवतात म्हणजे माहिती देतात, मुलं लिहून देतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, आणि सगळा भर हा मेमरायझेशनवर आहे, लक्षात ठेवण्यावरती आहे, माहिती पुन्हा देण्यावरती आहे. तर याऐवजी या पॉलिसीमध्ये की प्रिन्सिपल मध्ये एम्फेसिस ऑन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, आपल्याला त्याचा संकल्पना समजली पाहिजे याच्यावरती भर आहे. क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी. आज प्रश्न आपले असे आहेत 21व्या शतकाचे की त्याला जुन्या सोल्युशन्सचा उपयोग होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला क्रिएटिव्ह सोल्युशन्स लागतील. पण आपण काय करतो, जास्त शहाणपणा करू नको असं मुलांना सांगतो की जास्त क्रिएटिव्ह व्हायचा प्रयत्न करू नको, मी काय सांगते ते. याच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय सृजनशीलतेने एखाद्या समस्येकडे कसं बघता येईल, त्याच्यामध्ये आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन्स कशी दाखवता येतील, क्रिटिकली आपल्याला त्या गोष्टीचा विचार कसा करता येईल, यावरती भर दिलेला आहे. फॉस्टरिंग द युनिक कॅपॅबिलिटीज ऑफ ईच स्टुडंट. वर्गामध्ये 40-50 विद्यार्थी असतील तर सगळ्यांना ऍव्हरेज विद्यार्थ्याला म्हणून आपण जे शिकवतो त्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याकडे कसं लक्ष देता येईल. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजीच्या अवेलेबिलिटीमुळे हे शक्य आहे, आणि ते कसं करायचं याचं ट्रेनिंग आपण शिक्षकांना देऊ शकतो. रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी अँड लोकल कंटेक्स्ट. इक्विटी अँड इन्क्लुजन. कंटिन्युअस रिव्ह्यू. या पानापानांमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक संस्थेला सांगितलंय की तुम्ही रिव्ह्यू करा. रिव्ह्यू कशासाठी, तर आपण करतोय ते बरोबर करतोय की नाही, आपले आउटकम्स आहेत ते त्याच्या जवळ जातोय की नाही, विद्यार्थ्यांना मदत होते की नाही, आणि जर होत नसेल तर आपल्याला हा मार्ग बदलला पाहिजे. वेगळ्या प्रकारांनी त्या लर्निंग आउटकम्स साध्य होण्यासाठी काम केलं पाहिजे.
कम्युनिटी पार्टिसिपेशन मी मग अशीच म्हटलं, आणि एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी, अशी काही की प्रिन्सिपल्स या पॉलिसीची असतात. इथे स्कूल एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन आहे, टीचर एज्युकेशन आहे, व्होकेशनल एज्युकेशन आहे. मला असं वाटतं त्याच्यातल्या स्कूल आणि हायर एज्युकेशन वरती मी थोडासा जास्त भर देते. फार मोठे बदल या दोन क्षेत्रामध्ये सजेस्ट केलेले आहेत. जे एक्सपेक्टेड आउटकम्स कुठले आहेत तर युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस. ECC ही अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन पासून सेकंडरी पर्यंत GR 100% व्हावा अशी अपेक्षा. म्हणजे आता आपल्याकडे 6वी ते 8वी आपण जर म्हटलं तर 90% ऍक्सेस आहे, म्हणजे विद्यार्थी आहेत. पण ही मुलं गळत जातात. 9वी ते 10वी मध्ये 79% आहे, 11वी 12वी मध्ये हा 56% होतो. म्हणजे GR जो आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्या वयोगटातल्या सगळ्या मुलांनी असायला पाहिजे 11वी मध्ये, तशी मुलं नाहीयेत. तर म्हणून आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस अँड स्टेईंग देअर याच्यावरती खूप भर दिला. इक्विटी आणि इन्क्लुजन मगाशी म्हटलं. आज 2018च्या सर्वे प्रमाणे जवळजवळ 3.5 कोटी मुलं ही शाळेच्या बाहेर आहेत. तर त्यांना कसं आणता येईल याच्यावरती या पॉलिसीमध्ये उहापोह केली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत युनेस्कोने दिलेले, त्याच्यासाठी आपल्याला सेकंडरी पर्यंत मुलं कशी शाळेमध्ये राहतील याच्यावरती काम करायचं. क्वालिटी आणि अचिव्हमेंट ऑफ लर्निंग आउटकम्स हे कसं करायचं तर फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी FLN याच्यावरती खूप मोठा भर ही पॉलिसी देते. 21व्या शतकातली अध्यापनाची, अध्ययनाची आणि असेसमेंटची स्किल्स याच्यामध्ये आपल्याला फोकस करायचे. नवीन एक कन्सेप्ट दिलाय स्कूल कॉम्प्लेक्स. हा तसा नवीन नाहीये, कारण कोठारी कमिशन 64 ते 66, 1964 ते 66 तिथे एज्युकेशन कमिशन होतं, कोठारी सर त्याचे अध्यक्ष होते. तर त्यांनी स्कूल कॉम्प्लेक्स बद्दल सांगितलेलंच आहे. आपण पुढे थोडंसं त्याची माहिती अधिक बघणार आहोत. पण इथे या पॉलिसीमध्ये खूप विचार या स्कूल कॉम्प्लेक्स वरती केलेला आहे. तसंच इफेक्टिव्ह गव्हर्नन्स कसा करायचा. तर आता काय झालंय की शाळेच्या पातळीवर आणि हायर एज्युकेशन दोन्हीमध्ये काही संस्थांमध्ये सगळे अधिकार एकवटले. तर या दोन्ही पातळ्यांवरती त्या अधिकारांचं विकेंद्रीकरण करून नवीन संस्था कशा आणता येतील ते पाहिलंय. लँग्वेज, भाषा शिक्षण फारच मोठा त्याच्यावरती उहापोह चाललेला आहे की लोकांना वाटतं की आम्हाला हिंदी भाषा शिकवायला मजबूर करू नका वगैरे, असं काही म्हटलेलं नाहीये पॉलिसीमध्ये. पण कोणत्या भाषेतून शिकावं आणि कोणत्या भाषा शिकाव्या. म्हणजे इंग्लिश शिकायला कोणी नाही म्हणत नाहीये, पण इंग्लिश मीडियम मधून शिकण्याची आवश्यकता आहे का ते तपासून बघ. तर लँग्वेज बॅरियर्स जे आहेत आपल्या अभ्यासक्रमामध्ये, महाराष्ट्राच्या दृष्टीने फार अतिशय मला असं वाटतं की ऍडव्हान्टेजेस आहे. कारण आपण सगळेजण महाराष्ट्रातली मंडळी 3 लँग्वेज फॉर्म्युला पहिल्यापासूनच ऍक्सेप्ट केलाय. त्याच्यामुळे 3 नव्हे 4 भाषा आपण शिकतो, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत. त्यामुळे आपलं काही नुकसान झालं असं काही मला वाटत नाही. कॉमन स्टँडर्ड्स फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट एज्युकेशन. आता स्कूल एज्युकेशन मध्ये नवीन स्ट्रक्चर सजेस्ट केलं. आता आपल्याकडे 10+2 भाग होता, त्याच्या ऐवजी फाउंडेशनल स्टेज ही 3 ते 8 वयोगटापर्यंत, प्रिपरेटरी स्टेज 8 ते 11 वयोगटापर्यंत, मिडल स्टेज 11 ते 14 आणि सेकंडरी स्टेज 14 ते 18. आणि आपलं करिक्युलम फ्रेमवर्क आणि आपल्या वर्गात वापरायची जी पद्धती आहे, शिक्षण पद्धती, ती सुद्धा या वयोगटाला अनुसरून वापरावी असं म्हटलं. हे जर तुम्ही बघितलं तर पूर्वी काय होतं आणि आता काय आहे हे तुम्हाला इथे दिसेल. पूर्वी 10+2 होतं, म्हणजे वयोगट 6 मध्ये मुलं शाळेत यायची आणि 18 वर्षापर्यंत 12वीहून बाहेर पडायची. आता सजेस्ट केलंय की 6 वयोगटामध्ये 6व्या वर्षी मुलं पहिलीत येतात, त्याच्याऐवजी 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जावं. आतापर्यंत कोणत्याही स्तरावरती ऑफिशियली हे शिक्षण दिलं जात नव्हतं. राज्य सरकारही केवळ 6व्या वर्षापासूनच शिक्षणाची जबाबदारी घेत होती. आता असं म्हटलंय की हा जो वयोगट आहे 3ऱ्या वर्षापासून, हा अतिशय, तुमच्यामध्ये इथे डॉक्टर्स बरेच असतील, त्यांना लक्षात असेलच की हे मेंदूचा विकास जो होतो हा त्या 8 वर्षापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि त्याच वेळेला आपण त्या मुलांना बाजूला ठेवलेलं आहे तिकडे. तर त्या मुलांना म्हणजे शाळेत आणून बसवा असं म्हटलेलं नाहीये. शाळेच्या कॅम्पसच्या जवळपास त्यांची अंगणवाडी असावी, बालवाडी असावी, बालवाटिका असावी असं म्हटलं. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी, हे जे 11वी, 12वी ज्युनियर कॉलेज आपण म्हणतो, तर ते ज्युनियर कॉलेज वगैरे काही नाहीये, ते सेकंडरीच आहे. आणि
पूर्वीपासून त्याला सेकंडरी म्हणत होतो आपण, आता ज्युनियर कॉलेज म्हणतोय. तर इथे या पॉलिसीमध्ये 9वी ते 12वी याला माध्यमिक स्तर असं म्हटलं जावं असं म्हणतो. त्यामुळे 1ली ते 12वी पर्यंत शाळा आहेच, पण शाळेच्या प्रांगणातच जवळपास 3 ते 5 वयोगटातली मुलं देखील असावीत असं म्हटलं. आणि त्यांचा ब्रेनची डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात आणि फास्ट होते, खूप न्यूरॉन्स तयार होतात आणि ते तयार व्हावेत म्हणून आजूबाजूला आपण अनुभवांचे अनुभव मिळतील असं एन्व्हायरमेंट निर्माण करायला पाहिजे. मला असं आठवत आहे की आम्ही जेव्हा आमच्या कोळोशी नावाच्या गावामध्ये नारायण आश्रमाची स्थापना केली तेव्हा मी तिथल्या सरपंचांना म्हटलं की आपल्या गावामध्ये एकच पाटी आहे फक्त, एक त्या स्टँडवरची पाटी लावली, आणखीन एक कोणाचं हॉटेल होतं त्यांचं हॉटेल म्हणून, बाकी अख्ख्या गावात काहीच पाटी नाही. मुंबईमध्ये मुलगा मुलगी बाहेर पडले की त्यांना एवढ्या गोष्टी वाचायला मिळतात आणि त्या वाचून बघून चित्र बघतात, त्यांना इतकी लिटरसी येते. तर आपण लावूया का या पाट्या? घरावरती लावूया, देवळावर लावूया, दुकानांवरती लावूया, झाडावर लावूया, पाट्या लावूया. म्हणजे मुलांना घडून शाळेत जाईपर्यंत ते सरपंच नाही म्हणावं असं काही करता येणार नाही आपल्याला. मला असं वाटतं की प्रत्येकाने सजग राहून मुलांचा विकास कसा होईल याच्याकडे जास्त ओपनली बघायला पाहिजे. भाषेचा विकास कसा होईल, गणिताचा विकास कसा होईल, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, हे कोणत्या प्रकारचे अनुभव दिले पाहिजे, याचा सगळ्याचा उहापोह या पॉलिसीमध्ये केलेला आहे आणि ड्राफ्ट मध्येही केलेला आहे. तेव्हा तुम्हाला ड्राफ्ट सुद्धा वाचायला खूप आवडेल. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला की आपण फाउंडेशनल स्टेज 3 ते 8 वयोगट, आज जर तुम्ही अंगणवाडी बघितली तर आमच्या कमिटीमध्ये जास्तीत जास्त वेळ आम्ही चर्चा या ECCE वरती केली, कारण तोच तर संपूर्ण शाळेच्या इमारतीचा पाया आहे. त्या मुलांच्या शिक्षणाकडे बघायला पाहिजे. तर ही अंगणवाडी एवढ्या छोट्याशा कोपट्यांमध्ये भरते, तिथे ती मुलं 20, 25, 30 मुलं येतात, त्यांच्यासमोर काहीच फारसं काही शैक्षणिक अनुभव मिळतील अशा वस्तू नसतात आणि ट्रेन टीचर्स नसतात. त्यामुळे आता विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या बरोबर चर्चा करून त्यांचा एज्युकेशनचा जो भाग आहे तो आपल्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला जोडावा, कारण याला वेळ लागेल. सडनली उद्याच्या उद्या या गोष्टी होणार नाही, पण ताबडतोबीने ज्या गोष्टी सुरू करता येण्यासारख्या त्या कराव्यात असं पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे. आणि ही पॉलिसी आज 34 वर्षांनी आली आहे बरं का. म्हणजे मागची पॉलिसी 1986 साली आली आणि 1992 साली ती रिवाईज केली गेली, पण म्हणजे ओरिजिनल पॉलिसी 86 साली. म्हणजे आज ही पॉलिसी आली आहे ती 34 वर्षांनी आली. आणि असं पॉलिसीमध्ये म्हटलंय की पुढच्या 20 वर्षामध्ये म्हणजे 2040 पर्यंत ही पॉलिसी सगळ्याच गोष्टी पॉलिसीमधल्या सगळ्या राज्यांमध्ये वापरल्या जातील. मी मगाशी म्हटलं फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी मिशन मोड मध्ये काम करावं असं ही पॉलिसी सजेस्ट करते की मुलांना फाउंडेशन लिटरसी यावी आणि फाउंडेशनल न्यूमरसी यावी. अंकगणिताची ओळख, अंकगणित म्हणजे काळकाम वेग नव्हे ना, म्हणजे त्यांना आजूबाजूला समाजामध्ये, गावामध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये असलेलं गणित समजावं आणि लिटरसी. आणि मग त्यासाठी अनेक गोष्टी या पॉलिसीमध्ये सजेस्ट केल्या. कारण मुलांना वाचायला एक त्यांचं टेक्स्टबुकच असतं, त्याच्याऐवजी बुक प्रमोशन कसं करता येईल, नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी तयार करावी असं म्हटलंय. आणि शाळेमध्ये लायब्ररी असावी, गावात लायब्ररी असावी आणि केवळ हार्ड कॉपीज नसेल तर डिजिटल पुस्तकं सुद्धा असावीत, अवेलेबल करून द्यावीत असं म्हटलंय. हे नॅशनल मिशन सुरू करावं फाउंडेशनल लिटरसीसाठी. कारण मुलांची भाषा या 8 वर्षापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात एक भाषा नाही, मुलं अनेक भाषा शिकू शकतात. माझ्या धाकट्या भावाने गुजराती मुलीशी लग्न केलं आणि त्यांची मुलगी 2-2.5 वर्षाची असताना ती वडिलांच्याकडे बघून मराठीत बोलायची, आईकडे बघून गुजरातीत बोलायची. ती बालवाडीत जायची, तिकडे इंग्लिश मिडियम होतं, तिला इंग्लिश यायला लागलं आणि बिल्डिंग मध्ये मुंबईचं विधान खाली उतरले की हिंदीत बोलतात. तर 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीला 4 भाषा, म्हणजे अगदी अस्खलित म्हणत नाही, त्याची मास्टरी नव्हे, पण भाषा 4 शिकू शकते ती मुलं आणि ती बोलत होती. म्हणजे असं सगळीच मुलं करू शकतील आपण जर त्यांना अशा प्रकारचं वातावरण दिलं तर. म्हणून शाळेमध्ये या प्रकारच्या सुविधा, गावात या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे असं म्हणतात. मूल जेव्हा शाळेत येतं तेव्हा एकदम घरातनं शाळेत, म्हणजे घरात सगळीकडे मूल फिरू शकतो. शाळेत गेला की नाही, तू तुझ्याच वर्गात बस, उभं राहायचं नाही, खाली बस, असंच बस, इतकी सगळी रिस्ट्रिक्शन्स येतात. त्याऐवजी असं सजेस्ट केलंय की पहिले 3 महिने
एनसीईआरटीने असं तयार करावं मॉड्यूल आणि मग सगळ्या राज्यांनी आपापल्या परिस्थितीनुसार ते मॉडिफाय करावं, पण पहिल्या 3 महिन्यासाठी प्ले बेस्ड स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल तयार केलं पाहिजे आणि ते पहिल्या इयत्तेसाठी वापरलं पाहिजे असं म्हटलं. अतिशय उच्च प्रकारच्या टीचिंग आणि लर्निंग रिसोर्सचं रिपॉझिटरी तयार करा. ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल दीक्षा नावाची रिपॉझिटरी आहे आपल्याकडे, तर ती चांगली स्ट्रॉंग करा, त्याच्यामध्ये जास्त रिसोर्सेस निर्माण करा असं म्हटलं. पॉलिसी एकदा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप गोष्टी सजेस्ट केल्या आहेत की ज्या गावाच्या स्तरावरती आपल्याला करता येतील. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी काही करायला हवं असं नाही, आपण स्वतः पुढाकार घेऊन करू शकतो. काही पॉलिसी डिसिजन्स आहेत, धोरणात्मक बदल करायला हवेत, ते राज्य सरकार डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा तालुका लेवलला करते. पण आपण काय करू शकतो असा सुद्धा विचार आपण करू शकतो. अनेक ऑटोनॉमस कॉलेजेस मला फोन करतात की मॅडम आम्ही काही सुरू करू शकतो का. बऱ्याच गोष्टी करू शकतात. ऑटोनॉमस कॉलेजेसनी वाट बघण्याची काही गरजच नाही. दे कॅन स्टार्ट ऑन देअर ओन बिकॉज सो मेनी न्यू थिंग्स हॅव बीन सजेस्टेड. एक हे तुम्हाला इथे दिसेल की हे फ्रेमवर्क तयार करायला सांगितलं एनसीईआरटीला, नॅशनल करिक्युलर अँड पेडॅगॉजिकल फ्रेमवर्क फॉर अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. आतापर्यंत मी अशी म्हटलं की अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनला फारसं महत्व दिलं जात नव्हतं, तर ते द्यावं. त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करावं आणि जसं आपलं एज्युकेशनचं फ्रेमवर्क असं नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तसं या ECCE साठी करावं आणि ते सर्व राज्यांना अवेलेबल करून द्यावं. त्यांनी आपापलं त्याच्यावरती बेस, पण प्रत्येक राज्यामध्ये विविधता आहे, तेव्हा असं काही म्हटलं नाही की एनसीईआरटीने केलं तेच सगळ्यांनी वापरा. प्रत्येक राज्यांनी, तसं मागच्या वेळेला आपण प्रत्येक SCF तयार केलं, स्टेट लेवलला आपल्या राज्यांनी आपलं करिक्युलम फ्रेमवर्क तयार केलं, तसंच पण हे गायडन्ससाठी NCP APCE तयार हवं. स्कूल प्रिपरेशन मॉड्यूल बद्दल मी सांगितलं. युनिव्हर्सल ऍक्सेस आणि रिटेन्शन, मग अशी मी म्हटलं की 100% GR पाहिजे बाय 2030. ही सगळी मुलं शाळेत असायला पाहिजेत, त्यांनी बाहेर पडू नये. यासाठी काय करता येईल ते या पॉलिसीमध्ये सजेस्ट केलेलं आहे. आणि सगळ्या राज्यांनी, कारण स्कूल एज्युकेशन जरी दोघांचाही भाग असला तरी शाळा हा भाग जास्त राज्य सरकार त्याच्याकडे लक्ष देतं. कंकरंट लिस्टवरती असला तरी जास्त मोठा भाग हा सहभाग हा राज्यांचा आहे, त्यामुळे राज्यांनी आपापल्या ठिकाणी हे बघायला पाहिजे. स्कूल रॅशनलायझेशन म्हटलं की काही शाळा तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या शाळांमध्ये फक्त 25 मुलं आहेत आणि 2 शिक्षक आहेत. काही शाळांमध्ये 20 मुलं, म्हणजे ऍव्हरेज 25 आहेत. काही शाळांमध्ये तर 6 मुलं आहेत, तरी त्या शाळा चालू आहेत. अगदी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मी आता काही ठिकाणी व्हिजिट करत होते, 9 शाळा आहेत एका नगरपालिकेच्या आणि सगळे मिळून विद्यार्थी 450 आणि प्रत्येक शाळेमध्ये 2-2, 3-3 शिक्षक, म्हणजे बघा 2-3 शिक्षक म्हटले तरी 27 शिक्षक झाले. 450 मुलांना शिकवायला 27 शिक्षक आहेत, पण या शाळा रॅशनलायझेशन न केल्यामुळे 9 शाळांमध्ये विखुरले आणि एक शिक्षक 2 किंवा 3 वर्गांना शिकवतो. असं का करावं आपण? तर चांगला डिसिजन घेऊन नगरपालिकांनी, मेट्रोपॉलिटन सिटीनी आपल्याला मुलांना काय चांगल्या प्रकाराने शिकवता येईल तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पण म्हणून शाळा बंद करा असं काही म्हणलेलं नाहीये. शाळा जर तुम्हाला एकत्र करायच्या असतील तर त्याच्या आधी हॉस्टेलची सोय किंवा ट्रान्सपोर्ट त्या मुलांना घरून त्या शाळेमध्ये नेण्याची सोय, विशेषतः मुलींसाठी, हे बघायला पाहिजे. तसंच वेगवेगळे पाथवेज, म्हणजे नॅशनल ओपन स्कूल, नॅशनल इन्स्टिट्यूट ओपन स्कूलिंग जे आहे दिल्लीला, तशाच धर्तीवरती वेगवेगळ्या राज्यांनी स्टेट ओपन स्कूल्स करावीत आणि त्याच्या थ्रू सुद्धा मुलांना शिक्षण द्यावं असं म्हटलं. करिक्युलम आणि पेडॅगॉजी, करिक्युलम बदलायला पाहिजे. की तुम्ही सगळेजण ऐकत असाल की करिक्युलम मध्ये कंटेंट खूप आहे, तो 50% कंटेंट कमी करा. मग कुठला कंटेंट कमी करायचा त्याच्यावर भांडण. कंटेंट का कमी करायचा? कारण आपलं कुठलंही पुस्तक उघडलं त्या पुस्तकामध्ये एका पानावरती तुम्हाला 20 ते 35 कन्सेप्ट, संकल्पना, आणि संकल्पना समजणं म्हणजे नाव समजणं नव्हे. म्हणजे जर असं म्हटलं की मास म्हटलं आणि वेट, तर मास आणि वेट हे 2 वेगळ्या संकल्पना आहेत. मुलांना वाटतं की मास म्हणजेच वेट, तसं नाहीये. तर मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय, हे 2 संकल्पना समजावून देण्यासाठी 1 पिरियड लागणार, पण एका पानावरती 20 कन्सेप्ट आहेत. तर एवढे सगळे कन्सेप्ट एका वर्गामध्ये शिकण्याची आवश्यकता आहे का? एवढी सगळी माहिती देण्याची आवश्यकता आहे का? टिंबक तुला काय झालं ते सांगण्याची गरज आहे का? आणि हे सगळं मुलांनी पाठ करायची गरज आहे का? पूर्वी काय होतं की माहितीच अवेलेबल होत नाही. आज काय आहे, मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, आयपॅडवरती तुम्हाला माहिती लगेच उपलब्ध.
तर माहिती घेण्यात काय फारसा शहाणपणा नाही. त्या माहितीचं परिष्करण कसं करायचं, त्या माहितीचा उपयोग कसा करायचा, आपल्या गावातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही माहिती कशी उपयोगी पडेल हे आपण शिकवतो का मुलांना. तर म्हणून करिक्युलम मध्ये माहिती कमी असली तरी चालेल, पण पेडागॉजी अशी वापरली पाहिजे की त्या माहितीचा उपयोग करून विद्यार्थी आपल्या असलेले प्रॉब्लेम सोडवू शकतील. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF हे 2005 मध्ये झालंय आणि ते त्यांनी दर 5 वर्षांनी करावं अशी अपेक्षा आहे. पण आता बघा 2020 आली, 15 वर्षात NCF काही परत तयार झालं नाही. तर आता त्यांनी म्हटलंय, पॉलिसी म्हणते की 2021 मध्ये हे NCF तयार व्हावं आणि तसंच NCF फॉर टीचर एज्युकेशन हे 2010 साली तयार झालं होतं, ते सुद्धा 2021 साली तयार व्हावं. करिक्युलम मध्ये बदल बरेच सुचवलेत आणि ते हळूहळू येतील. महत्वाचा बदल म्हणजे कुठला, की सगळ्या विषयांना सारखं महत्व द्या. म्हणजे आपल्याकडे तुमचा टाइम टेबल जर 45 तासांचं असेल ना आठवड्याचं शाळेचं, तर तुम्ही बघा 8-9 तास गणित आणि सायन्सला असतात, 5-6 तास भूगोलाला असतात, इतिहासाला असतात, आणि फिजिकल एज्युकेशनला किती पीटीला 1-2 तास, म्युझिक वगैरे असलं तर किती 1 तास, क्राफ्ट वगैरे तर नसतं पण असलं तर 1 तास. म्हणजे आपल्या दृष्टीने याला काहीच महत्व नाही. आता एखादा मुलगा किंवा मुलगी इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, आर्किटेक्ट झाली, नंतर काय होतं 40व्या वर्षी सगळं जमबसला की मग त्यांना वाटतं आपण काहीतरी वेगळं करावं. काय करावं वेगळं, त्यांना काहीच माहिती नसतं, कारण आपण शाळेत त्यांना काहीच नवीन शिकवलेलं नाही किंवा नवीन शिकण्याची कौशल्यही दिलेली नाही. ती कौशल्य त्यांना द्या असं ही पॉलिसी म्हणते. म्हणजे जर कोणाला म्युझिक मध्ये आवड असेल तरी आपण म्युझिक शिकवत नाही. कोणाला डान्स, मुलं जर अगदी 2.5-3 वर्षाची मुलं उभी राहायला लागली ना की बघा तिथे गाणं लागलं की त्यांचं शरीर लगेच हलायला लागतं, हात पाय सगळे हलतात. आपण म्हणतो उभं राहून डान्स नाही करत, बस जाग्यावर बस, जाग्यावर बस. हे 3 वर्षाच्या मुलाला सुद्धा आपण जाग्यावर बस. आता या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की या सगळ्या विषयांची ओळख त्या मुलीला व्हावी म्हणून शाळांनी प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यातून त्यांची लँग्वेज प्रोफिशियन्सी, भाषेचं प्रभुत्व, सायंटिफिक टेम्पर, एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्य, आजूबाजूला असलेल्या गोष्टीतलं सौंदर्य. मुलं जे वर्गात एवढा कचरा पडलेला असतो तरी मुलं बसतात, कारण आपण त्यांना सौंदर्याभिरुची शिकवलीच नाही. आपला वर्ग कसा सुंदर दिसेल, कसा केलं, काय केलं तर छान दिसेल अशी जबाबदारी आपण मुलांना देत नाही, ती सगळी बाईंची जबाबदारी. तर या सगळ्या गोष्टींना करिक्युलम मध्ये महत्व असलं पाहिजे. एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर असा विषय काही असू नये. तर सगळेच विषय हे करिक्युलर विषय असावेत असं म्हटलं. वेगवेगळ्या भाषांमधून टेक्स्टबुक्स असावीत आणि एकच टेक्स्टबुक नको, अनेक टेक्स्टबुक पण अवेलेबल करून द्या असंही म्हटलं. नॉलेज ऑफ इंडिया, भारताबद्दलचं ज्ञान मला असं वाटतं की माझ्या परदेशी मित्रमैत्रिणींना जास्त आहे आपल्या देशाच्या, कारण आपण लपून ठेवतो. आपल्या स्वतःच्या भारताबद्दल मध्ये इतक्या गोष्टी आहेत, लोक उठतात आणि इटली बघायला जातात, स्लोवेनिया बघायला जातात. भारतामध्ये इतक्या गोष्टी आहेत त्या कोणाला माहितीच नाहीये. म्हणजे कॅनडाला जाऊन आपण नायगाराचा धबधबा बघ, पण आपल्याला माहिती आहे का विशाखापट्टणमच्या जवळ आपल्याला इतका तस्सा त्याच्यापेक्षा मोठा धबधबा आहे, नाही माहिती. कारण आपल्याला भारताबद्दल ज्ञान जर कोणी सांगितलं तर लाज वाटते. या पॉलिसीमध्ये सगळीकडे म्हटलंय की आपण आपल्या देशाबद्दलचं ज्ञान मिळवा आणि दुसऱ्यांना ते द्या. ही माहिती आपल्याला करिक्युलम मधून मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. मी आता म्हटलं रिडक्शन इन कंटेंट, खूप कंटेंट माहिती घालून काही उपयोग नाहीये. माहिती घाला थोडीशी, पण त्या माहितीचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही त्या विद्यार्थ्यांना जास्त शिकवा. क्रिटिकल थिंकिंग, फ्लेक्झिबिलिटी आणि कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लर्निंगचा अर्थ काय होतो, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की समजलं मला एखादी गोष्ट, तर मला बाईंनी सांगितलेलं लक्षात ठेवणं म्हणजे समजणं. त्या गोष्टीवरती, त्या माहितीवरती मी जेव्हा काही परिष्करण करते आणि त्याला अर्थ लावते, त्याला लर्निंग असं म्हणतो. लर्निंग इज अ प्रोसेस ऑफ मिनिंग मेकिंग. तो अर्थ जेव्हा मी स्वतः लावते, प्रत्येक जण स्वतः शिकू शकतो, दुसरा माझ्यासाठी शिकू नाही शकत. हा समजून सांगू शकते, पण शिकण्याचं काम हे प्रत्येक माणसाला, व्यक्तीला स्वतः करायचंय, हे लक्षात ठेवायला पाहिजे. सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट our own constructs help us to go ahead. आणि त्यामुळे पेडागॉजी वर्गात शिक्षकांनी जाऊन भाषण देऊन उपयोग नाही, हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. आपल्याकडे शिक्षक वर्गात जातात, टेबलाच्या जवळ उभे राहतात, फळ्यावरती लिहितात, नकाशा पण शिक्षकच दाखवतात, स्लाइड पण शिक्षकच दाखवतात आणि शिक्षक बोलतात.
आणि तास संपला, शाळा संपली की म्हणतात मला घसा एवढा दुखतोय बोलून. अरे पण तुम्हाला बोलायला कोणी सांगितलं? गेली 20-25 वर्ष आम्ही आमच्या एज्युकेशन टेक्नॉलॉजी विभागामध्ये भाषणं देत नाही. म्हणजे मी त्याला म्हटलं होतं 0 लेक्चर प्रोजेक्ट, वर्गात भाषणं द्यायची नाही. मग काय करायचं तर विद्यार्थ्यांना माहिती हवी तेवढी द्यायची थोडीशी, पण त्यांना प्रोजेक्ट द्यायचं, त्यांना प्रॉब्लेम सांगायचं आणि या प्रॉब्लेमवरती मुलांनी गटामध्ये बसून गटात बसून कामं करायची आणि ही प्रेझेंट करायची. म्हणजे मुलं वर्गात बोलतच नाही, आपणच बोलतो. तर ही सगळी पेडॅगॉजी आता बदलली पाहिजे. इनोव्हेटिव्ह पेडॅगॉजी, 21व्या शतकाला लागणारी पेडॅगॉजी वापरावी असं ही पॉलिसी सांगते. तुम्ही म्हणाल की हे बॅगलेस डेज काय आहेत, तर असे काही महिन्यामध्ये दिवस ठेवायचे की बॅग शाळेत आणायचीच नाही, शाळेत पुस्तकं वह्या घेऊन यायचं. मग काय करायचं मुलांनी, तर अनेक आनंद होईल अशा गोष्टी करायच्या. व्होकेशनल एज्युकेशनसाठी सुद्धा मुलांनी शाळेच्या बाहेर जावं, समाजात बघावं, फिरावं, हे सुद्धा या पॉलिसीमध्ये सजेस्ट केले. आता तुम्ही म्हणाल हे कसं सगळ्यांना जाणं शक्य आहे, मनात असेल तर शक्य होऊ शकतं. आपल्याकडे शिक्षक करतायत. मला खरंच या शिक्षकांचं कौतुक वाटतं की त्यांनी खेडेगावातल्या शाळांमध्ये नॉट ओनली दे यूज टेक्नॉलॉजी बट दे यूज इनोव्हेटिव्ह पेडॅगॉजी. तर म्हणजे त्यांना येता येता खेडेगावात राहून करता येते, तर सगळ्यांनाच मनात असेल तर करता येऊ शकेल. use and integration of technology not for the sake of technology but integrate that so that they learn. काही शिक्षक स्काईप वापरून दुसऱ्या देशातल्या मुलांच्या बरोबर आपल्या देशातल्या मुलांची ओळख करून देतात. तर शक्य आहे, टेक्नॉलॉजीनी खूप आपण जवळ आलो, तर ते वापरायला पाहिजे. कसं वापरायचं ते आपण ठरवायला पाहिजे. सगळ्यात मोठा बदल जो सजेस्ट केलाय ना, तो असेसमेंट मध्ये केला. असेसमेंट म्हणजे मूल्यमापन, इव्हॅल्युएशन. कारण काय होतं, मूल्यमापनाचा परिणाम आपल्या शिकवण्याच्या पद्धतीवरती होतो. मी जर मेमरीवरतीच प्रश्न विचारणार असेल तुमच्या काय लक्षात राहिलं, तर मग मी माहितीच देणार तुम्हाला आणि मी सांगणार लिहून घ्या वहीमध्ये आणि पाठ करा, आणि मी सांगितलेलंच माहितीवरती मी प्रश्न विचारते. आता ही पॉलिसी असं म्हणते की अशा रोट मेमरीवरती, रोट लर्निंगवरती अजिबात भर देऊ नका. जस्ट मूव्ह अवे फ्रॉम दॅट. हायर ऑर्डर स्किल्स आहेत की मुलांना अनालिसिस करता येतं का दिलेल्या माहितीचं, ती अनालिसिस केल्यानंतर नवीन काहीतरी तयार करता येतं का, एखाद्या गोष्टीचं मुलांना मूल्यमापन करता येतं का, ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे सांगता येतं का. जस्ट मेकिंग अ स्टेटमेंट सचिन इज द बेस्ट बॅट्समन इज नॉट इनफ. दॅट इज नॉट असेसमेंट, दॅट इज अ स्वीपिंग स्टेटमेंट. पण मी त्याला प्रूव्ह द्यायला पाहिजे की सचिन हा सगळ्यात जगातला सर्वोत्तम बॅट्समन का आहे, तर या गोष्टींमुळे. तर ही माहिती त्यांनी गोळा करावी, ती त्याला वापरून बघावी आणि मग इव्हॅल्युएशन करावं. अशा प्रकारचं इव्हॅल्युएशन करायला जावं असं ही पॉलिसी सांगते. आणि त्यासाठी त्यांनी परख नावाचं एक वेगळं नॅशनल सेंटर फॉर असेसमेंट सुरू करावं असं म्हटलं. एकदा ही असेसमेंट बदलली तर तुम्ही वर्गात शिकवण्याची पद्धत बदला. कारण हे असेसमेंट कशाच्या आधारावरती होणार आहे, तुमचे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह दिलेली आहेत, आउटकम दिलेली आहेत. ती लर्निंग आउटकम जर असे असेल की विद्यार्थी दिलेल्या माहितीचं विश्लेषण करतो किंवा करते, तर त्यांना माहिती दिली पाहिजे आणि याचं विश्लेषण करून सांगायला पाहिजे. आपण काय करतो, पॅरेग्राफवरती एखादा प्रश्न विचारतो, त्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये असं म्हटलं असेल एक गोरेगाव नावाचं गाव होतं, तिथे अमुक अमुक माणसं राहत होती, तर आपले प्रश्न कसे होते, गावाचं नाव काय होतं, आणि ह्याच्यात काही विश्लेषण काहीच नाहीये, हे तर जिथे दिसतंय समोर तेच लिहायचंय, त्याच्यामध्ये डोकं चालवायला काहीच वाव नाही. या पॉलिसीमध्ये मुलांना डोकं चालवण्याचे वाव द्या असं म्हटलं, रोट लर्निंग नको. त्यामुळे संपूर्ण परीक्षा पद्धती बदलली. आणि म्हणजे परीक्षा पद्धती वर्षाच्या शेवटी नाही घ्यायची, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन करत राहा आणि मुलांना त्याची परीक्षा असं वाटायला नको. पण आणि केवळ अभ्यास म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट नव्हे, इतिहास, भूगोल, गणित, सायन्स, तर त्याचं फिजिकल डेव्हलपमेंट, त्याची इमोशनल डेव्हलपमेंट, 360 डिग्रीज मध्ये त्याचं परीक्षा काय म्हणतो आपण, पत्रक जे देतो आपण त्याला गुणपत्रक, त्या गुणपत्रकामध्ये इतिहास 35 मार्क, भूगोलात असं नाही लिहायचं. त्यांचा सर्वांगीण विकास काय काय झाला याच्याबद्दल शिक्षकांनी लिहावं, त्याच्या सहाध्यायांनी लिहावं, इतर शिक्षकांनी लिहावं, गावातल्या लोकांनी लिहावं, असं म्हणून हे त्याचं गुणपत्रक तयार व्हावं असं म्हटलं. 9वी ते 12वी बरीच मुलं लोक मला फोन करतात की आता 10वीची परीक्षा नाही का होणार, आता बोर्डाची, बोर्ड बंद झालं का उद्यापासून. तर असं काही झालेलं नाहीये आणि पॉलिसी लगेच दुसऱ्या दिवसापासून काही अंमलात आलेली नाही, कारण अजून त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे बोर्ड आणि बंद करायला कोणी सांगितलेलं नाही.
असं म्हटलंय, पॉलिसी असं म्हणते की 10वी आणि 12वीला आपण परीक्षा घेतो आणि त्यामुळे मुलांवरती एवढा स्ट्रेस येतो, त्यामुळे बघतो आपण की लगेच काउन्सिलिंगची गरज पडते, लगेच मुलं आत्महत्या करायला जातात. हे सगळं थांबवायचं असेल तर ह्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये मुलांच्या डोक्यावरती जो एकदम प्रेशर आणतो आपण ना, ते थांबवायला पाहिजे. म्हणून 9वी ते 12वी मग आपल्याला सेमेस्टर पद्धत करता येईल का? 8 सेमेस्टर झाली, मग 40 अभ्यास करायचे पेपरांचे, तर प्रत्येक सेमेस्टरला मुलं परीक्षेला बसू शकतील का? 9वी पासून 12वी पर्यंत ते एक्सप्लोर करा. मॉड्युलर एक्झाम घेता येईल का? छोट्या छोट्या विषयांवरती 2 वेळा परीक्षा घेता येतील का? ते एक्सप्लोर करा असं म्हटलंय. 2 लेवलवरती विषय शिकवता येईल का? विवेकला आठवत असेल, आमच्या वेळेला जनरल सायन्स आणि हायर सायन्स असं होतं, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री किंवा जनरल मॅथमॅटिक्स आणि हायर मॅथमॅटिक्स असे 2 त्यावेळेला होते. आता नंतर मध्ये बंद झालं 50 वर्ष. आता परत आम्ही पॉलिसीमध्ये सजेस्ट केलं की 2 लेवलवरती विषय, सगळेच विषय 2 लेवलवरती, ज्याला आवड आहे गणिताची तो गणित जास्त शिकू शकेल, कोणाला भूगोलामध्ये इंटरेस्ट असेल तर हायर लेवलचा भूगोल शिकू शकेल, अशा प्रकारे देता येईल का? अशा सगळ्या मॉडेल्सचं एक्सप्लोरेशन करा, राष्ट्रीय स्तरावर करा, राज्य स्तरावर करा आणि त्याप्रमाणे मुलांपर्यंत पोहोचा असं म्हटलं. की असेसमेंट बदलायची म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर एनसीईआरटीने आणि या नॅशनल असेसमेंट सेंटर जे परख, त्यांनी या असेसमेंटचा अभ्यासक्रम तयार करावा, शिक्षकांना ट्रेनिंग द्यावं आणि 22-23 या अकॅडमिक वर्षापासून हे असेसमेंटला सुरुवात करावी असं म्हटलं. परख स्टँड्स फॉर परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. NHRD, पूर्वीचं जे MHRD आणि आता MOE आहे, त्यांना हे असे छोटे छोटे अॅक्रोनिम्स करणार रोज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नॅशनल असेसमेंट सेंटर म्हणण्याच्या ऐवजी परख असं म्हटलंय. तर परखला बरंच काम आहे आणि त्यांच्या बरोबर त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटच्या बरोबर पण काम करावं असं म्हटलं. नास म्हणजे नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, हे सॅम्पल सर्व्हे NCERT करते 3री, 5वी, 8वी मध्ये. सगळ्या 3री, 5वी, 8वीच्या मुलांसाठी करत नाही, ते सॅम्पल सर्व्हे करते. पण त्यांनी असं सजेस्ट केलं की स्टेट लेवलला तुम्ही सेन्सस करा, सगळ्या मुलांचा करा असं म्हटलंय, पण बाय द स्टेट. त्याच्यामुळे असेसमेंट बदलणार आहे आणि ती बदलली की आपल्या वर्गातलं शिकवणं बदलणार आहे. मला आठवतंय की जेव्हा इव्हॅल्युएशन वरती मी वर्कशॉप करायचे, शिक्षक म्हणायचे, मॅडम आम्ही एका दिवसात तुम्हाला 150 प्रश्न लगेच काढून देऊ. ते काढणं सोपं असतं, कारण काय, त्यांना वाक्य घ्यायचं आणि त्या वाक्यातला एक शब्द काढला की काढलेल्या शब्दावर असा प्रश्न होतो. म्हणजे पुन्हा मेमोरी बेस्ड प्रश्न होतो. म्हणजे फक्त शाळेचे नाही, कॉलेजमधल्या सुद्धा प्रश्नपत्रिकातून जर अनालिसिस केलं तर 95% प्रश्न हे मेमोरीवरती असतात की ज्याची काही आवश्यकता नाही, कारण ते बदलत, ती माहिती बदलणार आहे 4 वर्षानंतर, 10 वर्षानंतर नवीन माहिती येते. पण माहिती गोळा कशी करायची, त्या माहितीच्या वरती काम कसं करायचं, हे आपण मुलाला हायर ऑर्डर स्किल शिकवायला पाहिजे आणि तीच आपण तपासायला पाहिजे असे पॉलिसी. नॅशनल टेस्टिंग एजन्सी सजेस्ट केली आणि तिने इव्हन कॉलेजच्या ऍडमिशन साठी सुद्धा परीक्षा घ्याव्यात, युनिव्हर्सिटीसाठी. ज्या युनिव्हर्सिटीनं हव्यात त्यांनी त्यांच्याकडनं या मुलांचे स्कोर्स घ्यावेत, जसं सॅट स्कोर्स आहेत तसे. स्कूल कॉम्प्लेक्स ही कल्पना काय, लोकांना वाटलं की आता हे काय तुमचा विषय नाहीये, मुळात तुम्ही आधी कोठारी कमिशनचा उसना घेतलाय. अगदी बरोबर, उसना विसना काही नाहीये, कारण आम्ही सगळ्याच पॉलिसींचा अभ्यास केला. 2015 साली तेव्हा दुसरं एक नेमली होती कमिटी, त्यांनी काय गोळा केला अभ्यास तेही घेतलं, कारण जवळजवळ त्यांच्याकडे खूप लोकांच्या सजेशन आल्या होत्या. तर स्कूल कॉम्प्लेक्सची सजेशन कोठारी कमिशनने दिलेली आहे, पण ते काम झालं नाही. आता या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की एक 12वी पर्यंत असणारी शाळा आणि तिच्या आजूबाजूला 8वी पर्यंतची शाळा, 10वी पर्यंतची शाळा, 5वी 7वी पर्यंतची शाळा, सगळ्या शाळा एकत्र जोडायच्या त्यांना आणि त्याचं स्कूल कॉम्प्लेक्स करायचं, म्हणजे सगळे रिसोर्सेस शेअर करता येतील आणि हळूहळू या सगळ्या शाळा 12वी पर्यंत स्ट्रॉंग वाढवता येतील. आणि स्कूल कमिटी जशी असते, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, तसंच स्कूल कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट कमिटी असावी असंही म्हटलंय. शिक्षकांच्या अपॉइंटमेंट सुद्धा स्कूल कॉम्प्लेक्स मध्येच करा, कारण तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करणं सोपं जाईल. आणि गव्हर्नमेंटची जी डिपार्टमेंट्स आहेत, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन, त्यांनी विकेंद्रीकरण करावं आणि स्कूल कॉम्प्लेक्सला खूप अधिकार द्यावेत असं पॉलिसी सांगते. त्या विकेंद्रीकरणामध्ये काय झालंय की हे जे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आहे त्यांच्याचकडे सगळी सत्ता एकत्र आलेली आहे. डिपार्टमेंट ऑफ सगळ्यात हायेस्ट लेवलचं आहे ते डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन मिनिस्ट्रीचं.
तर आता असं म्हटलंय की त्यांनी सगळं स्वतःच्या डोक्यावरती घेण्याच्या ऐवजी SCRT कडे स्कूल क्वालिटी असेसमेंट आणि अक्रेडिटेशन फ्रेमवर्क तयार करण्याची जबाबदारी द्यावी, करिक्युलम तयार करण्याची जबाबदारी द्यावी, अकॅडमिक स्टँडर्ड करण्यात. कारण आपल्याकडे SCRT म्हणजे महाराष्ट्राची नव्हे एकूणच भारतामध्ये त्या फार वीक आहे. जसं NCERT एवढी स्ट्रॉंग आहे ना, तशी SCRT आपण स्ट्रॉंग केल्या नाहीत राज्यांनी. त्या कराव्यात आणि त्यांच्याकडे ही कामं सोपवावीत असं म्हटलं. तसंच ही नवीन बॉडी सजेस्ट केली, स्टेट स्कूल स्टँडर्ड अथॉरिटी. त्यांनी स्टँडर्ड सेटिंग करावं. ह्या DSE डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन करण्याची गरज नाही. ती ओव्हरआर्चिंग पॉलिसी तयार करावी, मॉनिटरिंग करावं. पण स्टँडर्ड सेटिंग जे आहेत म्हणजे शाळांसाठी स्टँडर्ड्स, सिक्युरिटीच्या बाबतीत, शाळांमध्ये असलेल्या संसाधनांच्या बाबतीत, अपलोड करायच्या बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्या. अक्रेडिटेशनचं फ्रेमवर्क जरी SCRT केलं तरी स्टँडर्ड सेटिंग या SSA करावं. आणि डायरेक्टोरेट ऑफ स्कूल एज्युकेशननी ऑपरेशन्स बघावं. आता ही DSE सगळं बघते आणि सगळं बघितल्यामुळे त्यांना सगळं जमत नाहीये, त्यामुळे आपल्या ह्याचा स्तर फार उंचावला जात नाही. म्हणून या 4 वेगळ्या बॉडी सजेस्ट केल्या. त्या आहेतच, पण त्यांची फंक्शन्स जर आपण ठरवली तर तेवढीच फंक्शन ते चांगल्या प्रकारे करू शकतील असं वाटतं. टीचर एज्युकेशन बद्दल असं म्हटलंय, आपण तिथे पण येणार आहोत, की आत्ताचा जो 2 वर्षाचा B.Ed आहे आणि ही सगळी B.Ed कॉलेजेस सेपरेट आहेत, त्याच्या ऐवजी 4 इयर इंटिग्रेटेड बॅचलर ऑफ एज्युकेशनचा कोर्स करावा. म्हणजे 12वी नंतर मुलांनी तिथे ऍडमिशन घ्यावी आणि 4 वर्षानंतर BSc B.Ed, BA B.Ed, BCom B.Ed असं डिग्री त्यांना मिळेल. म्हणजे केवळ विषयांचंच नव्हे, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये केलं असं नाही, सब्जेक्ट स्पेसिफिक प्रोग्राम भूगोलामध्ये, इतिहासामध्ये त्यांनी डिग्री घ्यावी, पण स्टेज स्पेसिफिक पण करावं. म्हणजे B.Ed कशामध्ये केलं, अर्ली चाइल्डहुड मध्ये त्यांनी B.Ed केलं की सेकंडरी मध्ये केलं का प्रिपरेटरी स्टेज मध्ये केलं, अशा स्टेज स्पेसिफिक B.Ed पण अभ्यासक्रम तयार करावेत. कारण 12वीला शिकवण्याची पेडागॉजी आणि 4 वर्षाच्या मुलाला शिकवण्याची पेडागॉजी ही वेगळी आहे. पण 4 वर्षाला शिकवणारी मुलगी 10वी पास झालेली नको, तिथे ती सुद्धा B.Ed असली पाहिजे. आणि कारण आपण बघितलं की किती महत्वाची वर्ष आहेत आयुष्यातली ती, आणि त्यामुळे सुशिक्षित चांगली ट्रेन मंडळी त्यांना शिकवायला असायला पाहिजे. आणि म्हणून स्टेज स्पेसिफिक, सब्जेक्ट स्पेसिफिक प्रोग्राम्स फॉर प्रिपेरिंग टीचर्स इज व्हेरी नेसेसरी. म्हणजे मग त्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये जसं म्हणलं, फिजिकल एज्युकेशन मध्ये, व्होकेशनल एज्युकेशन मध्ये, स्पेशल एज्युकेशन मध्ये अशा प्रकारचे B.Ed असावे. 2030 पर्यंत 4 वर्षाचा B.Edचा अभ्यासक्रम एस्टॅब्लिश व्हावा. म्हणजे आतापासून तयार करायला, कारण NCERT मध्ये ऑलरेडी आहेच. NCERT मध्ये आणि अनेक बऱ्याच युनिव्हर्सिटीजना, कॉलेजेसना UGCनी दिलेले आहेत, पण सगळ्यांना नाही दिलेले. आपल्याकडे हजारो B.Ed कॉलेजेस आहेत, ती सगळी एक्सक्लूड, म्हणजे त्या स्वतःच फक्त B.Edच चालवतात. त्याच्या ऐवजी हा इंटिग्रेटेड प्रोग्राम चालवावा आणि तो सेपरेट कॉलेजमध्ये नाही तर मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीमध्ये हा असावा, असं ती पॉलिसी म्हणते. शाळेतल्या शिक्षकांच्यासाठी आपल्याकडे काही स्टँडर्ड्स नाही की त्या शिक्षकाला काय काय यायला पाहिजे. स्टँडर्ड्स जसे आर्किटेक्ट्स नाहीत, तसे डॉक्टर्स नाहीत, वकिला नाहीत, तशी शिक्षकांची स्टँडर्ड सेट करावी 2022 पर्यंत, नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड, आणि ती NCERTनी करावीत असं म्हटलं. NCERTचं काय होणार आहे ते आपण थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगते. पण NCERT विल नॉट बी अ कंट्रोलिंग अथॉरिटी ॲज इट इज टुडे. आता जसं डोक्यावरती बसते ती युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर, तसं ह्या कोणालाच डोक्यावरती बसायला मिळणार नाहीये. दे बिकम PSSB म्हणजे प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडीज. त्यांनी स्टँडर्ड सेट करावी त्यांच्या प्रोफेशनची असं म्हटलं. शिक्षकांना 50 तासाचा इन सर्व्हिस ट्रेनिंग कंपल्सरी आहे प्रत्येक वर्षी, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. हायर एज्युकेशन मध्ये, उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला आनंद वाटेल ऐकायला की क्वालिटी, जर आपल्याला आत्मनिर्भर भारत आणि अगदी जगाला लीडर करायचं असेल भारताला, तर कुठून मंडळी येणार आहे ती हायर एज्युकेशन मधनं आलेलीच मंडळी भारताला अतिशय स्ट्रॉंग बनवणार. त्यामुळे आपलं हायर एज्युकेशन व्यवस्था सुद्धा अतिशय स्ट्रॉंग असायला पाहिजे. बरोबर आहे, शाळा स्ट्रॉंग पाहिजे, शाळेतच ती मुलं हायर एज्युकेशन मध्ये येणार आहे. पण हायर एज्युकेशन मधनं बाहेर पडलेली ज्या व्यक्ती आहेत त्याच भारताला स्ट्रॉंग बनवणार आहे. भारताला जगाचं लीडर जर व्हायचं असेल तर आपलं हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण हे अतिशय स्ट्रॉंग असायला पाहिजे.
त्याचे 3 उद्देश आपण म्हटले की पर्सनल अकॉम्प्लिशमेंट आणि एनलायटनमेंट. ते तर हवंच. मी स्वतःसाठी शिकू शकतो, माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी. पण त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह पब्लिक एंगेजमेंट. फक्त स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं नातेवाईक एवढंच करून उपयोग नाही. आपण कशासाठी, आपल्याला लोकांनी, मी नेहमी म्हणते की माझं पीएचडी झालं, मी किती फी भरली, अतिशय कमी. पण कोणी दिलेले पैसे? हे समाजाने दिलेत पैसे म्हणून माझं पीएचडी डिग्री झाली. तर हे कोणी लक्षात ठेवत नाही. त्यांना वाटतं की मी 1 लाख रुपये भरले, पण 1 लाख नाही, तुझ्यावर 5 लाख रुपये कर्ज झाले आणि 4 लाख रुपये समाजाने दिले. ते लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून इथे ऑब्जेक्टिव्ह लिहिली आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह पब्लिक एंगेजमेंट आणि प्रॉडक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. म्हणून तुम्ही सोसायटीला परत देणं लागता. समाजाप्रती तुमचं दायित्व आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. हायर एज्युकेशन मधून बाहेर पडताना हे ही पॉलिसी अंडरलाईन करते. पॉलिसी म्हणते की मुलांना इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आलाच पाहिजे हायर एज्युकेशन घेतल्यानंतर. म्हणजे तो, आता तुम्हाला माहिती आहे की 80% इंजिनियर अनएम्प्लॉयबल आहे. तिथे माणसांना इंजिनियर हवेत, पण ते आपण करत नाही, यांना काहीच येत नाही. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडलेले 90% मॅनेजमेंटचे एक्सपर्ट बाहेर म्हणतात की यांना आम्ही अपॉइंट करू शकत नाही, अनएम्प्लॉयबल आहेत. अनएम्प्लॉयबल म्हणजे काय? त्यांना ती स्किल्स मिळालेली नाही. ती मिळण्यासाठी आपण उत्तम प्रतीच्या इन्स्टिट्यूशन्स तयार करायला पाहिजेत, असं ही पॉलिसी सांगते. लार्ज वेल रिसोर्स मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? एक तर ती युनिव्हर्सिटी असेल, मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन, किंवा ऑटोनॉमस डिग्री ग्रँटिंग कॉलेज असेल. हे बघा, याच्यामध्ये दाखवलेलं आहे की 3 प्रकारच्या इन्स्टिट्यूशन आपण एनविसाज करू शकतो. एक तर रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी. म्हणजे काय की इथे रिसर्च मोठ्या प्रमाणावरती होतो. शिकव अध्यापन आहे, तिथे कोर्सेस असतील, पण जास्त भर हा रिसर्चवर. टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज मध्ये जास्त भर हा शिकवण्यावर आहे, अध्यापनावरती आहे, कोर्सेस जास्त असतील आणि सिग्निफिकंट रिसर्चही असेल. आणि तिसरा मोठा बेस जो आहे मोठ्या प्रमाणावरती, की ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. आज आपल्याकडे 50,000 कॉलेज आहेत, त्यातली फक्त 700 ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत. तर ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसची संख्या कशी वाढेल? त्यांनी नॅक कडे गेलं पाहिजे, नॅशनल असेसमेंट अक्रेडिटेशन काउन्सिलकडे स्वतःचं अक्रेडिटेशन करून घेतलं पाहिजे आणि ऑटोनॉमस व्हायला पाहिजे. पण ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसनी आपली गुणवत्ता हळूहळू वाढवत नेली की त्यांना डिग्री देण्याची सुद्धा जबाबदारी द्यायची. म्हणजे उद्या हे ऑटोनॉमस कॉलेज युनिव्हर्सिटीची डिग्री द्यायची वाट बघणार नाही, स्वतः डिग्री दे आणि यांच्या डिग्री समाजामध्ये मान्यता पावते. अशा प्रकाराने म्हणजे युनिव्हर्सिटीज आतापर्यंत डिग्री देत आहेत. या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की या जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, सरसकट नाही, ज्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे त्यानेच, तेव्हा त्यांना ऑटोनॉमस डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस मध्ये त्यांचं रूपांतर व्हावं. ही ग्रेडेड ऑटोनॉमी आहे. हळूहळू आधी ऑटोनॉमस होती, मग हळू आणखी त्यांची गुणवत्ता वाढत गेली की मग ते डिग्री द्यायला लागते. आता काय होतंय, एक युनिव्हर्सिटी, आता एसएनडीटी विमेन युनिव्हर्सिटीला 250 कॉलेज, मुंबई युनिव्हर्सिटीला 700 कॉलेज, आमच्या युनिव्हर्सिटीला 800 कॉलेज, ही अफिलिएटेड आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटीचं काम काय? यांच्या परीक्षा घेत राहणं. अभ्यासक्रम कोण करतं? युनिव्हर्सिटी करतं. त्यांच्या कसं शिकवायचं युनिव्हर्सिटी सांगते, परीक्षा कोण घेतं? युनिव्हर्सिटी. कॉलेजेस डेव्हलप होणार कशी? तर कॉलेजेस डेव्हलप कोणी करावी? आता असं म्हटलंय की हे अफिलिएटिंग सिस्टीम हळूहळू कमी करा. फक्त भारत आणि आजूबाजूच्या देशांमध्येच जगात अफिलिएटिंग सिस्टीम आहे. सगळ्या जवळजवळ बाकी सगळ्या देशांमध्ये अफिलिएटिंग सिस्टीम नाही. युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेस ही स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतात. तर सडनली या कॉलेजेसनं सांगितलं तर उद्यापासून तुम्ही स्वतंत्र व्हा, तर जमणार नाहीये. तर पुढच्या 15 वर्षामध्ये त्यांनी स्वतः ऑटोनॉमीकडे जावं, आधी नॅककडे जावं, आपल्याला अक्रेडिट करून घ्यावं, आपली गुणवत्ता वाढवावी आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या अफिलिएटिंग युनिव्हर्सिटीनी मदत करावी असं म्हटलं. ही कॉलेज डिग्री ग्रँटिंग होऊ शकतील ऑटोनॉमस, किंवा काही जण म्हणतील आम्हाला नाही करायचं, तर त्यांनी युनिव्हर्सिटीज मर्ज होऊन जायचं. म्हणजे मग त्यांची मॅनेजमेंट राहणार नाही, युनिव्हर्सिटीची मॅनेजमेंट होईल. किंवा विथ अप्रोप्रिएट अक्रेडिटेशन दे बिकम डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस आणि मग हळूहळू त्या रिसर्च युनिव्हर्सिटी पण होऊ शकतील किंवा टीचिंग एनहान्स युनिव्हर्सिटी, इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी होऊ शकतील. 2040 पर्यंत सगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स या मल्टीडिसिप्लिनरी असतील आणि त्या लार्ज असतील. म्हणजे आता सारखं युनिव्हर्सिटी 3,000, 6,000
आता म्हटलं पॉलिसीमध्ये कमीत कमी 3,000 स्टुडंट असावे, पण 25-30,000 स्टुडंट कॅम्पसवरती असतील तर आपल्याला अनेक प्रकारचे रिसोर्सेस त्या मुलांना देता येतात. ही मुलं फॉरेनला जातात, अमेरिका, कॅनडा, अनेक देशांमध्ये. तिथे जर तुम्ही बघितलं तर इतक्या सुविधा मिळतात, कशा देऊ शकतात. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मी व्हाईस चान्सलर असताना 7 राज्यांमध्ये आमच्याकडे मुली शिकत होत्या, आमची अफिलिएटेड कॉलेजेस. आणि प्रत्येक विद्यार्थिनीला आम्ही ऑनलाईन डेटाबेसचा ऍक्सेस दिला होता. आम्ही का करू शकलो? कारण आमच्याकडे स्टुडंटची संख्या जास्त आहे. पण जर 50 आणि 100 विद्यार्थिनी असत्या तर आम्ही एवढा 1 कोटी 2 कोटी रुपये खर्च करू शकलो असतो नाही. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्या देण्यासाठी स्केलचा जो ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतो, फायदा मिळतो, जास्त असेल तर प्रत्येक पर स्टुडंट खर्च कमी दिसतो, तर आपल्याला खर्च करू येतो. एकदम सडनली 20,000 स्टुडंट होणार नाहीयेत, तर 2030 पर्यंत जर आपण मल्टीडिसिप्लिनरी झालो आणि मग हळूहळू विद्यार्थी संख्या वाढवली, 2040 पर्यंत या लार्ज युनिव्हर्सिटीज तयार होतील. मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी म्हणजे काय? तर या 4 गोष्टींमध्ये आपण बदल करायचे: करिक्युलम, पेडागॉजी, असेसमेंट आणि स्टुडंट सपोर्ट. तर गोल्स कुठले असायला पाहिजेत? एज्युकेशन मस्ट बिल्ड कॅरेक्टर, enable learners to be ethical, rational, compassionate and caring. मी स्वतः शाणे असं म्हणून उपयोग नाहीये. We have to be caring for others. Prepare learners for gainful, fulfilling employment. करिक्युलम कसा असायला पाहिजे? आता प्रत्येक जण तेच विचारते, मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे काय? तर म्हणजे मी बीएससी केमिस्ट्री मध्ये करायचं नाही का? तर करा, बीएससी केमी पण बीएससी केमिस्ट्री मध्येच केलं. पण मला त्याच्यावरती कंपल्शन काय होतं की तुम्हाला 2 विषय आणखीन घ्यावे लागतात. मग मी कुठले घेतले? बॉटनी आणि झुऑलॉजी घेतली. पण मला सतार शिकायची होती, पण आता शिकायला मिळणार नाही. त्यामुळे इथे सतार बितार काही शिकणार नाही, फक्त बीएससी करा. आता पॉलिसी असं म्हणते की तुम्हाला सतार शिकायचे का शिका, बासरी वाजवणं शिकायचे का शिका. तर मेजर आणि मायनर असे विषय घ्या. त्यामुळे करिक्युलम मध्ये अनेक विषयांचा समभाव आहे. म्हणजे फक्त सायन्स आणि मॅथ्स नाही, कल्चर, व्हॅल्यूज, लँग्वेज, लिटरेचर, ह्युमॅनिटीज, सोशल सायन्सेस, गेम्स सगळं अवेलेबल करून द्या विद्यार्थ्यांना. पण तुम्ही असं मला युनिव्हर्सिटी असं म्हणू शकते की त्यांना जर केमिस्ट्री बीएससी करायचं असेल, पुढे एमएससी ला जायचं असेल, तर कमीत कमी 32 क्रेडिट त्यांनी केमिस्ट्रीचे शिकले पाहिजे. तर ठीक आहे, 32 क्रेडिट शिका, पण बाकीची क्रेडिट इतर विषयांची शिकायला काहीच हरकत नाही. तर आज आपण ती उपलब्धता करून देत नाही. तर करिक्युलम हा असा मल्टीडिसिप्लिनरी असायला पाहिजे. मग ती पेडागॉजी पण तशीच असायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने शिकवायला पाहिजे. फक्त वर्गात आपण बघितलं भाषण देऊन उपयोग नाहीये. कॉलेजमध्ये पण तेच चालतं. फर्स्ट इयर पासून पर्यंत माणसं भाषणच देतात आणि पॉवर पॉईंट वापरतात. आता मी वापरते तसं. पण वर्गामध्ये मी हे नाही करत. आम्ही हे सगळं अपलोड करून टाकतो आमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम वरती आणि वर्गात आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्या चर्चा करतात. पण आपण अशा पद्धती वापरतच नाही आणि टेक्नॉलॉजी आज आहे ती टेक्नॉलॉजी वापरतच नाही. त्यामुळे ब्लेंडेड लर्निंग, ऑनलाईन लर्निंग हे आता आपले शिक्षक शिकायला लागले. पण नाहीतर वर्गामध्ये जाऊन बोलणं हीच आपली पेडागॉजी. आता प्रॉब्लेम बेस्ड एज्युकेशन, प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन, इंटिग्रेटेड एज्युकेशन, फ्लेक्झिबल एज्युकेशन, फ्लिप एज्युकेशन, ब्लेंडेड लर्निंग या सगळ्या प्रकारांचा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि ते लर्नर सेंटर्ड असलं पाहिजे, टीचर सेंटर्ड नाही. आपली सगळी शिक्षण व्यवस्था ही शिक्षक केंद्रीय. तुम्ही कधी असं बघितलंय का प्रत्येक विद्यार्थ्याला मॅप दिलाय की या मॅप वरती काम करायचं? नाही, मॅप फक्त शिक्षकाच्याच हातात असतो आणि तो फक्त फळायला शिकवलेला असतो. त्यामुळे बऱ्याच मुलांना गैरसमज असा होतो की नदी वळून वाहते उत्तरेकडून दक्षिणेकडे. इतके चुकीचे कन्सेप्ट आपल्या मनात तयार होतात कारण सगळे रिसोर्सेस फक्त शिक्षकाच्या हातात असतात. फॉर्च्युनेटली आता जी नवीन पुस्तकं आली त्या पुस्तकांमध्ये अनेक व्हिज्युअल्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला आशा आहे. आता या मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन मध्ये पेडागॉजी पण बदलायला सांगितली. तुम्हाला एकच छोटीशी गोष्ट सांगते. आपल्याकडे हे जे सायलोज निर्माण केलेत आपण, कंपार्टमेंट्स, भिंती घातल्या. केमिस्ट्रीच्या शिक्षकांना बॉटनीचं काहीच माहिती नसेल, बॉटनीच्या शिक्षकांना झुऑलॉजीचं माहिती नसेल आणि फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स तर बाकी सगळ्यांच्याकडे अतिशय असं क्षुद्रपणे बघतात की बाय ही काय मंडळी आहे, यांना काय गणित सगळ्यात महत्वाचं, फिजिक्स सगळ्यात महत्वाचं, अशी जी एक दृष्टिकोन आला ना, त्यामुळे आपण वेगवेगळ्या विषयांचा एकमेकांशी काही संबंध आहे हेच लक्षात घेत नाही.
तर आम्हाला मुद्दाम सगळ्या कमिटीला, आम्ही बंगलोरमध्येच आमच्या बऱ्याच मिटिंग व्हायच्या, तर बंगलोरला मला माहितच आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, आपल्या भारतात सगळ्यात 1 नंबर मिळवणारी संस्था तीच आहे. तर त्यांनी BSc चे प्रोग्राम सुरू केले. पूर्वी फक्त MSc आणि रिसर्च असायचे, नंतर BSc चे प्रोग्राम सुरू केले. त्यांच्याकडे नवीन पेडॅगॉजी सायन्स हे आर्ट्स मधून शिकवत, ते कसे शिकवत असतील म्हणून मग दिवसभराचं वर्कशॉप आमचं त्यांनी तिथे आम्हाला दाखवून दिलं की ड्रामा, किड्स, ड्रॉइंग, डान्स या सगळ्यामधून सायन्स कसे शिकतात ते मुलं. आणि ती मुलं म्हणतात आम्हाला याच विषयांमधून शिकतो. म्हणजे आपल्याला स्टेम माहिती आहे, STEM, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. आता आपण स्टीम म्हणतो, सायन्स, टेक्नॉलॉजी, E फॉर इंजिनिअरिंग, A फॉर आर्ट, M फॉर मॅथमॅटिक्स. तर आर्ट इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ अवर लाईफ. अगदी लहान 2 वर्षाचं मूल सुद्धा अतिशय आनंदाने एखादी गोष्ट छान आहे असं सांगतं. आईने छान साडी नेसली की ते सांगते किती छान. हे ऍस्थेटिक सेन्स लहान मुलाला सुद्धा असतो. आर्ट मध्ये मुलांना लहानपणापासून गायला, नाचायला आवडतं, पण आपण हे सगळं बाजूला ठेवा असं म्हणतोय आणि फक्त सायन्स गणित शिका. तर याला आता ह्या पॉलिसीमध्ये थारा नाही. व्यक्तीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांना ज्या गोष्टींमध्ये आवड आहे त्या गोष्टी शिकण्याची व्यवस्था करा. आता तुम्ही म्हणाल की त्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्याच गोष्टी कशा शिकवायला मिळतील, तर आता आपल्याकडे ब्लेंडेड लर्निंग आहे, ऑनलाईन लर्निंग आहे, स्वयं आहे, मूक्स आहे, म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस आहेत. तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा. म्हणजे म्युझिक शिकण्यासाठी आपण आमचे अनिलदा म्युझिक शिकवतात लोकांना बासरी रोज फोनवरती. इट्स पॉसिबल. So there are many technologies and techniques and platforms available today, so that we as teachers, significant adults, we should see how different pedagogies can be used. त्यामुळे असेसमेंट सुद्धा वेगळ्याच पद्धतीने करायला पाहिजे. मेमरायझेशन नाही, क्रायटेरियन बेस्ड ग्रेडिंग करायला हवं, आउटकम बेस्ड अप्रोच पाहिजे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असायला पाहिजे, फॉर्मॅटिव्ह असेसमेंट पाहिजे. फॉर्मॅटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? 2 प्रकारचे असेसमेंट असतात, फॉर्मॅटिव्ह आणि समेटिव्ह. म्हणजे फॉर्मॅटिव्ह म्हणजे आपण शिकवत असताना जे करतो त्याला फॉर्मॅटिव्ह म्हणतो, आणि शिकवून झाल्यानंतर सेमेस्टरच्या शेवटी करतो त्याला समेटिव्ह म्हणतो. तर आपला भर हा सगळा सेमेस्टर एंड परीक्षेवरती असतो. 3 तासाची परीक्षा. ते पोरगा आजारी असतं तरी सुद्धा कसं बसं त्यांनी ती परीक्षा द्यायची आणि मग नापास झाला तर म्हणून त्याला काही येत नाही, असं नाहीये. विद्यार्थ्यांना येत असतं, पण आपण फक्त आपल्याला कुठे आठवतं? शिक्षकांना आठवतं का? मी नेहमी शिक्षकांना विचारते, तुम्ही सेमेस्टर तुम्हाला आठवतंय का? माहिती नाही आठवत. कशाला आठवायला पाहिजे? जर माझ्याकडे स्लाइड्स आहेत तर वाय शुड आय रिमेंबर एव्हरीथिंग? बट आय मस्ट नो हाऊ टू अॅनलाइज इन्फॉर्मेशन. आय मस्ट नो हाऊ टू क्रिएट समथिंग न्यू. तर ते त्यांना करता येतं का? ते तुम्ही असेस करा, असं हायर एज्युकेशनला सुद्धा म्हणतात. ते मी एक तुम्हाला स्लाइड दाखवले तर 6:15 वाजले. ही जी फ्लेक्झिबिलिटी दिली ना हायर एज्युकेशन मध्ये, ती अतिशय मोहक आहे असं मला वाटतं. काय होतं, विद्यार्थी पहिल्या वर्षाला तुमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि मग 1 वर्षानंतर काय होतं, गरीब परिस्थिती बदलते आणि सोडून जातो. पण आपल्याकडे एका सेमिस्टरला 20 क्रेडिट्स आपण शिकवतो, म्हणजे एका वर्षाला 40 क्रेडिट्स. पण ते पोरगं 1 वर्षानंतर बाहेर पडलं की त्यांना ते 40 क्रेडिट गेले, फुकट गेले. दुसऱ्या वर्षानंतर सोडलं तर 80 क्रेडिट्स फुकट गेले. त्याला काहीही किंमत आपण देत नाही. या पॉलिसीमध्ये असं म्हटलंय की त्यांनी अभ्यास केलाय, पास झाले, क्रेडिट्स मिळाले, त्यांना त्या क्रेडिटला रिस्पेक्ट द्या. म्हणजे मग तुम्ही 1 वर्षानंतर जर पोरगं बाहेर गेलं तर त्यांना सर्टिफिकेट द्या, 2 वर्षानंतर बाहेर पडले तर डिप्लोमा द्या, 3 वर्षानंतर मग बॅचलरची डिग्री द्या. तर हे क्रेडिट बँक, मगाशी विवेकने सांगताना सांगितलं की ही क्रेडिट बँक, तर क्रेडिट बँक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, त्याची मी या मेंबर आहे. तर ते क्रेडिट बँक कशी तयार करायची, मुलांचे क्रेडिट तिथे कसे सुरक्षित ठेवायचे, ते कसे त्यांना वापरायला येतील, म्हणजे आणखी 2 वर्षांनी परत मुलं येऊ शकतात आणि तेच क्रेडिट पुढे जाऊ चालू शकतात. तर 3 वर्षाची डिग्री, 4 वर्षाची डिग्री पण सजेस्ट केली आणि हळूहळू सगळ्यांनी 4 वर्षाच्या डिग्रीकडे जावं लिबरल एज्युकेशनच्या माध्यमातून असं सजेस्ट केलं. तर 4 वर्षाची डिग्री घेतली तर त्यांना मास्टरची डिग्री 1 वर्षात मिळू शकते. 3 वर्षाची केली तर मास्टरची डिग्री आता जशी आपण 2 वर्षात देतो तशी द्यायची. पण 4 वर्षामध्ये शेवटचं वर्ष जर त्यांनी संशोधन केलं असेल तर त्यांना
बॅचलर डिग्री नंतर पीएचडी ला पण ऍडमिशन देता येईल असं ही पॉलिसी सांगते. मास्टर डिग्री करायची गरज नाही. आणि मास्टर्स डिग्री सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतील. 5 वर्षाच्या बॅचलर आणि मास्टर डिग्री, 12वी नंतर आपण मगाशी इंटिग्रेटेड 4 वर्षाचा कोर्स म्हटला, त्याच्याऐवजी 5 वर्षाचा केला तर मास्टर्स डिग्री पण मिळेल. तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये आलेली आहे. एमफिल डिग्री काढून टाकली आहे, काही गरज नाही म्हणून. तर रोज माझ्या मेलबॉक्समध्ये मेल्स येतात की आता माझ्या मुलांची परीक्षा झाली एमफिलची, तर काय करायचं आता, यावर्षी नाही का होणार. तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 29 जुलैला पॉलिसी मान्य झाली आणि 30 जुलैपासून एमफिल डिग्री घ्यायची असं नाहीये. बिकॉज दिस डिग्री इज ऑफर्ड बाय द युनिव्हर्सिटी. सो युनिव्हर्सिटी अकॅडमिक काउन्सिल हॅज टू टेक अ डिसिजन रिगार्डिंग दिस. हाच डिसिजन घेतला पाहिजे, कारण काय मागेच पूर्वी जाहीर केलं डॉक्टर मिस्टर जावडेकरजींनी की आता यानंतर पीएचडी ही कंपल्सरी डिग्री लागणार आहे. जेव्हा तुम्हाला नोकरी हवी असेल शिक्षकाची हायर एज्युकेशन मध्ये तर पीएचडी कंपल्सरी पाहिजे. एमफिलची आवश्यकता नसताना उगीच 1.5 वर्ष फुकट घालायचं काही गरज नाही. ते गव्हर्नन्स हायर एज्युकेशनला सांगितलंय. आता सगळे अधिकार युजीसीच्या हातामध्ये एकवटलेले. त्याच्या ऐवजी आता हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया असं सजेस्ट केलं आणि त्याच्या अंतर्गत ही 4 काउन्सिल्स आहेत. आता युजीसी म्हणजे काय, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, तो आयोग आहे. तर त्याच्या आयोगाचं स्टेटस जाईल आणि त्याला काउन्सिलचं स्टेटस येईल. तर त्याला हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल असं म्हटलंय. युनिव्हर्सिटी ग्रँट्स नाही, कारण ते कॉलेजला पण ग्रँट देते. नॅशनल अक्रेडिटेशन काउन्सिल, नंतर हे नवीन सजेस्ट केलंय नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, यांनी रेग्युलेशन कडे लक्ष द्यायचं. आणि जीईसी जनरल एज्युकेशन काउन्सिल, याच्यावरती 2 मिनिटं मी बोलणार आहे कारण फार महत्वाचं आहे. आता आपल्याकडे 17 काउन्सिल्स आहेत. नर्सिंग काउन्सिल, बार काउन्सिल, आर्किटेक्ट काउन्सिल, यू जस्ट नेम इट अँड देयर इज अ काउन्सिल ऑफ ऑल प्रोफेशन्स. तर या प्रोफेशन मध्ये ते काय करतात, ही काउन्सिल युनिव्हर्सिटीना डिक्टेट करतात की हाच अभ्यासक्रम केला पाहिजे, एवढीच पुस्तकं असली पाहिजे, इतकी बिल्डिंग असली पाहिजे, सगळ्या इनपुटवर भर आहे. तर ही पॉलिसी त्यांना सांगते की तुम्ही आउटपुट काय पाहिजे तो सांगा. यू जस्ट सेट द स्टँडर्ड्स. म्हणून त्यांना असं म्हटलंय प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडीज. आर्किटेक्ट कसा पाहिजे ते तुम्ही स्टँडर्ड सांगा, ऍडव्होकेट कसा पाहिजे ते स्टँडर्ड सांगा. डिग्री इज गिव्हन बाय द युनिव्हर्सिटी, सो अँड युनिव्हर्सिटीज आर ऑटोनॉमस, सो लेट द युनिव्हर्सिटीज डिसाइड द करिक्युलम. तेव्हा अभ्यासक्रम काय हवा, अशा प्रकारचे वकील, अशा प्रकारच्या नर्सेस, अशा प्रकारचे डॉक्टर्स तयार करण्यासाठी करिक्युलम कसा हवा, तर तो युनिव्हर्सिटी तयार करेल. अनफॉर्च्युनेटली बार काउन्सिल आणि मेडिकल काउन्सिल आर दे आर नॉट इन इट, ते बाहेर राहिले. तर ठीक आहे, पण मेडिकल काउन्सिलनी त्यांचा अभ्यासक्रम 21 वर्षानंतर बदललाय आता. आणि प्रत्येक युनिव्हर्सिटी दर 3 वर्षांनी अभ्यासक्रम बदलते. आणि मला तर वाटतं की मेडिकल आणि नर्सिंग मध्ये दर एका तासाला नवीन नवीन गोष्टी निर्माण होत असतील तर त्यांचा अभ्यासक्रम किती झटपट बदलायला पाहिजे. आता त्या अभ्यासक्रमामध्ये मेडिकलचं त्यांनी लिहिलंय किमान 30% वेळ हा चर्चेला द्या, वर्गात भाषण देऊ नका, टीचर डिटर्मिन नको. तर असा इथे स्टँडर्ड सेटिंग बॉडी सेपरेट करून त्यांना जीईसी मध्ये मेंबर म्हणून त्यांनी यावं, म्हणजे त्यांना जनरल एज्युकेशन काउन्सिलमध्ये ज्या ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स तयार होतील त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग राहील. आय थिंक आय विल स्टॉप हिअर अँड विल गिव्ह 15 थँक्यू. हा मॅडम, बऱ्याच श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेला एक बोर्ड सायनर्जी विषयी, हे थोडक्यात सांगतील जरा. व्हॉट इज बोर्ड सायनर्जी अँड व्हॉट इज मेन्ड बाय इट? बोर्ड बद्दल सांगते मी. बोर्डाच्या बद्दलही म्हटलं की आता जवळजवळ 52 बोर्ड आपल्याकडे वेगवेगळ्या स्टेटमध्ये. 10वी आणि 12वीचं बोर्ड एकच असतं जनरली आपल्याकडे, पण सीबीएसई आहे, आयसीएसई आहे, खूप बोर्ड्स आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळा अभ्यासक्रम करतो. इथे असं म्हटलं तुम्ही अभ्यासक्रम वेगवेगळा करायला हरकत नाही, पण नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जे तयार होतं एनसीईआरटीचं ते समोर ठेवूनच तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम तयार करायचा. त्या अभ्यासक्रमावरती आधारितच तुम्ही पुस्तकं तयार करायची. पण आता काय होतं, महाराष्ट्रामध्ये टेक्स्टबुक ब्युरो आहे, त्याच्यामुळे एकच टेक्स्टबुक ब्युरो आहे, त्यांचीच मोनोपोली आहे आणि त्यांनीच केलेलं टेक्स्टबुक तुम्हाला आपल्याला सगळ्यांना वापरायला लागतं. असं म्हटलं की वेगवेगळे टेक्स्टबुक असायला काहीच हरकत नाही आणि शाळांनी त्या बोर्डाने ती पुस्तकं आपल्याला लावून घ्यावी, काही हरकत नाही.
बोर्डाची सिनर्जी वेगवेगळ्या बोर्डाने एकमेकांच्या पासून शिकावं, पण बोर्डाचं व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे, त्यांना ठेवू दे, पण सगळ्यांच्या समोर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणि स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क हे असण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम काय करायला पाहिजे तो त्याच्यावरतीच राहणार आहे. मला मी अभ्यासक्रमाबद्दलच खूप वेळ दिलेला आहे, पण बोर्डाच्या परीक्षा कशा घ्यात, कारण बोर्ड नेहमी परीक्षा घेतं, बोर्डच करिक्युलम पण करतं बऱ्याच ठिकाणी. आता मी तुम्ही बघितलं की करिक्युलम हा SCRT तयार करावा 12वी पर्यंतचा, बोर्डाची काही त्याच्यामध्ये बोर्डाने फक्त परीक्षा घ्यावी. तर प्रत्येकाची फंक्शन्स ही अतिशय स्पष्टपणे मांडली जावीत आणि त्यामुळे त्यांनी तेवढं काम करावं. सगळ्याच कामांमध्ये मी करीन, हे करीन, ते करीन, तर मग काही होत नाही. म्हणून कामं वाटून घ्यावीत आणि ती त्यांनी चांगल्या प्रकारे करावी. पण मुलांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की मुलांवरती प्रेशर येणार नाही म्हणून काय करावं, परीक्षा कशा घ्याव्यात, 2 वेळा घ्याव्यात का आणि बेस्ट ऑफ द 2 घ्यावेत का मार्क, किंवा दुसरी एक कल्पना होती की 9वी ते 12वी पर्यंत, आता सध्या 10वी आणि 12वीच बोर्ड आहे, ते 10वीचं 22 पासून सुरू होईल आणि 12वीचं त्याच्यानंतर 2 वर्षापासून, म्हणजे नवीन अभ्यासक्रम असेसमेंट. तर आपल्याकडे काय होतं, जरा प्रश्न वेगळा घातला की आई वडील ओरडतात की अभ्यासक्रमाच्या बाहेरचा नाही येतो, टेक्स्टबुक मधल्या कंटेंटच्या बाहेरचा प्रश्न. कारण आपण मुलांना शिकवलेलंच नाहीये की कंटेंटचा उपयोग करून नवीन कशी निर्मिती करायची. मला आश्चर्य वाटेल की हॅकॅथॉन म्हणून शब्द तुम्ही ऐकला असेल. सध्याच्या पंतप्रधानांनी असं म्हटलं की आपले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे आपले प्रश्न सोडवायला सक्षम आहेत का. त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळाला सांगितलं, प्रत्येक मंत्रालयाला, की तुमचे प्रश्न काय आहेत लिस्ट आउट करा. 500 प्रश्न आले. या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना सांगितलं टेक्नॉलॉजी वापरून हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील का. मला वाटतं 300 पेक्षा जास्त प्रश्न या मुलांनी सोडवले, टेक्नॉलॉजीचा वापर करून सोडवले. मुलं 72 तास त्या प्रश्नांवरती कामं करत होती ग्रुपमध्ये. हे नुसतं कंटेंट घेऊन होणार नाही, त्या कंटेंटचा उपयोग करून प्रश्न कसे सोडवायचे हा भर. म्हणजे बोर्डाला सुद्धा आता प्रश्न कसे काढायला हवे त्याचं शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला. म्हणजे हा कोण म्हणाला, काय म्हणाला, केव्हा म्हणाला, कधी म्हणाला. म्हणजे यू विल बी सरप्राईज. नीट ही जी परीक्षा आहे मेडिकलची, यू वुड बी सरप्राईज. नीट या परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला होता, माझ्या भाच्याचा मुलगा बसला होता परीक्षेला म्हणून मला कळलं, अदरवाईज आय वुड नो. आणि ही जस्ट पास MBBS and he was appearing for postgraduate. So he said, त्या असा प्रश्न विचारला की ह्या पुस्तकाचे लेखक कोण आणि हे पुस्तक किती साली प्रसिद्ध झालं. तर तो म्हणाला त्यांनी कसे प्रश्न द्यायला हवे होते की सिम्पटम द्यायला हवे होते आणि आम्हाला विचारायला पाहिजे होतं मला काय वाटतं हा रोग कुठला असेल आणि अमुक असेल तर तुम्ही काय सजेस्ट करता. आता हा MBBS झालेला मुलगा, ही इज नॉट अन एक्सपर्ट इन इव्हॅल्युएशन, बट इफ ही कॅन सजेस्ट व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन शुड बी आस्क्ड, आय एम शुअर our experts, academicians should learn from it. We should not be asking questions, who wrote this book, in which year it was published, how does it make a difference? Matter. 1974 ऐवजी 75 साली प्रसिद्ध झालं तर काय होणार, त्याचा मार्क जाणार. So board should train their teachers for creating higher order questions and ask them. So parents also should be trained enough to see की हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न नाहीत, हे अभ्यासक्रमातले आहेत, कारण अभ्यासक्रमामध्ये लर्निंग आउटकम्स दिलेले आहेत. तर अजूनही बोर्ड एक्झामचा ताण श्रोत्यांच्या मनावर आहे. तर बोर्ड एक्झाम होणार का आणि कधी होणार हा प्रश्नही बऱ्याच श्रोत्यांनी विचारलाय. बोर्ड एक्झाम कोणी बंद केलेल्या नाहीयेत. मी मगाशी आता आपण याच्यावरती जास्त चर्चा नको करूया, कारण आता शिक्षकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता 2021 मध्ये आधी पहिल्यांदा करिक्युलम फ्रेमवर्क तयार होतो, लर्निंग आउटकम्स तयार होतो, असेसमेंट कशी करायची हे ते परखवाले तयार करतात, स्टेट गव्हर्नमेंटने आपल्याकडे कशी करायची आणि 2022-23 पासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा बदलतात. म्हणजे अजून 2 वर्ष आहेत. तर तोपर्यंत शिक्षकांना ट्रेनिंग दिल्याशिवाय प्रश्न कसे काढणार, पेपर कोण काढणार, शिक्षक काढणार. त्यामुळे त्या मुलांना तसं शिकवायला घेतलं पाहिजे. 10वीच्या मुलांना सडनली तुम्ही एकदम अनालिसिस लेवलचे प्रश्न नाही काढू शकत. मुलं म्हणतील आम्हाला माहितीच नाही अनालिसिस कसं करायचं, इव्हॅल्युएशन कसं करायचं, वी डोंट नो. सो दे मस्ट बी ट्रेन. कारण आता फक्त माहिती लक्षात ठेवायला तुम्ही शिकवलं. त्यामुळे मला की या बोर्डावरचाच एक प्रश्न घेऊन तो सारखा चर्चा करण्यात काही गरज नाही. इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, कारण मिनिस्ट्री इज कमिटेड. काय होतं की
ओ नाही केलं, इफ दे डोंट ओन दिस देन इट विल नॉट बी. तर इम्प्लिमेंटेशन करणं हे ओव्हरनाईट शक्य नाही. आपण एवढे मेजर चेंजेस सजेस्ट केले, म्हणजे मगाशीच म्हटलं, लोक नेहमी म्हणतात ओव्हरऑलिंग पाहिजे. तर ओव्हरऑलिंग ओव्हरनाईट होत नाही. आपल्याला अराजक माजवायचं नाहीये. आपली पुढची पिढी ही समृद्ध भारतासाठी तयार करायची, त्यांचा स्वतःचा विकास करायचाच आहे, पण त्यांच्या थ्रू आपल्या देशाचा विकास करायचा आहे. आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची नीट तयारी करून मग आपल्याला पुढे जायचं. आणि असं होणार नाही की सगळं आधी तयार करू आणि मगच शिकवायला घेऊ. हळूहळू हळूहळू आपण काही गोष्टी नवीन इंट्रोड्यूस करू शकतो. आता मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीमध्ये आता युनिव्हर्सिटीज ऑटोनॉमस आहेतच, तर युनिव्हर्सिटीला नाही का आपला अभ्यासक्रम बदलता येणार? फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री करायचे आहे ते सांगू शकतील, तुम्हाला म्युझिक शिकता येईल, तुम्हाला व्होकेशनल कोर्स घेता येईल, करू शकतात. कारण युनिव्हर्सिटीज ऑटोनॉमस आहेत. ती 700 कॉलेजेस जी ऑटोनॉमस आहेत त्यांनी आपले अभ्यासक्रम बदलायला घ्यावेत आणि आपले स्वतःचे रिसोर्सेस निर्माण करावे, नाही का? तर करायला हवंय, पण लगेचच तुम्ही मला विचारा, मी आता इम्प्लिमेंटेशन कमिटीमध्ये नाहीये, त्यामुळे मी ह्याच्यातून सांगू शकणार नाही की उद्या इम्प्लिमेंट होईल. पण टाइमलाईन जी पॉलिसीमध्ये दिलेली आहे, पॉलिसीमध्ये प्रत्येक ठिकाणी म्हटलंय की हे 2030 पर्यंत व्हावं, हे 2035 पर्यंत व्हावं आणि 2040 पर्यंत पुढच्या 20 वर्षात ही पॉलिसी स्टेबल व्हावी असं म्हटलं. त्यामुळे 20 वर्ष आहेत आपल्याकडे, ओव्हरनाईट नाही करायचं. दुसरं मला असं सांगायचंय की गव्हर्नमेंट करेल असं म्हणून चालणार नाही. गव्हर्नमेंट म्हणजे कोण? आपणच त्यांना निवडून दिलंय आणि प्रत्येक समाज घटकाची ही जबाबदारी आहे. म्हणजे मी जर आता म्हटलं की आता मी 68 वर्षाची झाले, आता मी कशाला काम करायला पाहिजे, तर असं म्हणून चालणार नाही. म्हणजे मी पेन्शन घ्यायची आणि घरात बसायचं का? नाही. माझ्या जर ज्ञानाचा लोकांना उपयोग होणार असेल तर मी तो दिला पाहिजे, करून दिला पाहिजे. पैसे मागण्याची काही गरज नाहीये त्याच्यासाठी. आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा आपण समाजाला उपयोग करून दिला पाहिजे. इथे आणखीन एक चांगली गोष्ट म्हटली आहे की मेंटरशिप. आपल्याकडे लोकांना मेंटर म्हणून बोलवायची पद्धतच नाही, एक्सपर्ट म्हणून बोलवतो आपण. एक्सपर्ट म्हणून म्हणजे काय? या विषयाबद्दल बोला, त्या विषयाबद्दल बोला. पण तू आता जो स्लोव्हेनियाचा उल्लेख केला, तर स्लोव्हेनियामध्ये काय आहे की माणसं फुकट पैसे न घेता OER डेव्हलप करतात, ओपन एज्युकेशन रिसोर्स डेव्हलप करतात आणि त्यांना मेंटरिंग करायला जगातली लोक तयार असतात. आता गेली 3 वर्ष आम्ही पैसे घेत नाही, मेंटरिंगसाठी पैसे नाही घेत काहीच, बिकॉज आय नो हाऊ टू डू दॅट अँड सो आय एम रेडी टू कॉन्ट्रीब्युट फ्री ऑफ कॉस्ट. प्रत्येक ठिकाणी माणसाला असं वाटायला नको की मला परत काय मिळणार आहे, तुम्हाला समाधान मिळणार आहे. आपल्या देशाला अतिशय स्ट्रॉंग बनवण्याचं समाधान केवढं मोठं आहे. तर समाजाला आपला काय उपयोग होऊ शकतो तर आपण ठरवायचं. जी मंडळी विचारत आहेत इम्प्लिमेंटेशन कधी होणार, तर उद्या पण होऊ शकेल. जर आपण तयार असू, आपण समाजाप्रती जर आपलं प्रेम आहे आणि वाटत असेल आपल्याला की आपण करायला पाहिजे, तर वी शुड स्टार्ट. आणि समान विचाराची मंडळी एकत्र येऊन त्यांनी सुद्धा आपापले ग्रुप्स करून आपण काय करू शकतो. तर लायब्ररीज म्हटलं तर खूप मंडळींच्या घरी पुस्तक आहेत. आपण म्हणतो का ही पुस्तकं आपण शाळेला देऊया, नुसतं शाळेला देऊन उपयोग नाही. आपण जातो का शाळेमध्ये, आपण त्या मुलांच्या बरोबर बसतो का 1 तास, पूर्ण आठवड्यामध्ये 1 तास जर मी दिला, मुलं पुस्तक वाचतात, आपण नुसतं बसायचं. इट्स मेंटरिंग, जस्ट मेंटरिंग. इट टेक्स 1 hour per week. डू आय गिव्ह दॅट? त्यामुळे इम्प्लिमेंटेशन, त्याच्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा ही गव्हर्नमेंट करणारच आहे, बिकॉज दे आर कमिटेड टू दॅट. ऑल स्टेट गव्हर्नमेंट शुड अग्री फॉर सम ऑफ द थिंग. पण ही एक सामाजिक घटक म्हणून काय करू शकते हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. थँक्यू. प्रथम आमच्या प्रांतपाल DG रश्मी कुलकर्णी यांचे आभार मानतो मी. डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी गिरीश टांगे यांनी झूम मीटिंगची अरेंजमेंट सगळी करून दिली, अवेलेबल करून दिली डिस्ट्रिक्टचे ॲक्सेस, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मॅडम वसुधा कामत यांचे मात्र आम्ही आभार मानणार नाही आहोत. किचकट विषयाची त्यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दात खूप चांगल्या प्रकारे तोंड करून दिली आणि लोकांच्या मनातल्या शंका, माझ्या तरी मनातल्या बऱ्याचशा शंका दूर झाल्या आणि अतिशय चांगली पॉलिसी आणि दूरदर्शी पॉलिसी त्यांनी सेट केलेली आहे. आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू.